तर पहा, साऊथ अमेरिका पाहिला का? नॉर्थ अमेरिका एकदा बघून घ्या संपूर्ण. साऊथ अमेरिकेमध्ये देश लक्षात येतात का? पहा, कोलंबिया, व्हेनेझुएला, तिथून खाली आपण पाहतो फ्रेंच गयाना पहा, सुरिनाम, आणि त्यानंतर खाली आपण ब्राझील वगैरे पाहतो. ब्राझील, उरुग्वे, पॅराग्वे, चिली, पेरू हे सगळे देश दिसतात पहा तिथं. बोलिव्हिया आहे, इक्वेडोर आहे. साऊथ अमेरिका. नॉर्थ अमेरिकेमध्ये पहा, खास करून आपण सगळी बेटं पाहतो पहा. अँटिग्वा, हैती, वेस्ट इंडिज सगळी बेटं, पनामा पाहतो, एल साल्वाडोर पाहतो पहा. व तसंच आता मेक्सिको वगैरे, अमेरिका आणि कॅनडा पाहतो. एकदा रिवाइज करा. युरोपमध्ये पहा, पोर्तुगाल पासून स्पेन, फ्रान्स, जर्मनी, खाली इटली आहे पहा, ग्रीस आहे खाली. बाकीचे देश आपण पाहतो वरती. नॉर्वे, स्वीडन, नॉर्वे, फिनलंड, स्वीडन पहा. त्यानंतर रशियाला लागून असलेले आयबीए पहा, लाटविया वगैरे देश. त्यानंतर वेस्ट एशिया बघून घ्या. वेस्ट एशिया गल्फ कंट्रीज म्हणून आखाती देश आपण पाहतो का? ओमान, येमेन, सौदी. त्यानंतर तिथंच पहा, इराक, इराण, कुवेत, लिबिया. लिबिया आहे का तिथं? का सिरिया आहे? लिबिया कोणता देश आहे? आफ्रिकन देश आहे पहा. इथंच तुम्हाला बाकीचे आखाती देश दिसतील. पॅलेस्टिनी, गाझा पट्टीवरती दिसेल इस्रायल आहे. काही भाग तुर्कस्तानचा खाली येतो पहा. त्यानंतर अझरबैजान, आर्मेनिया लागून असलेले देश असल्याचे दिसतात पहा तिथं. युएई, युनायटेड अरब अमिरात. वेस्ट एशियन देश, पश्चिम आशियाई देश. त्यानंतर खाली आफ्रिका पाहतो. थेट तुम्ही इजिप्त पासून चालू करू शकता. खाली साऊथ आफ्रिका आहे. इकडं महत्त्वाचे लक्षात ठेवा की वेस्ट आफ्रिकन देश जे आहेत, पश्चिम आफ्रिकी देश लागून आहेत पहा. गॅबोन आहे, घाना आहे, अनेक देश आहेत तिथं तुमच्या नकाशामध्ये. तिथे छोटे छोटे देश असल्याचे दिसतात पहा या भागात. त्यानंतर वेस्ट पश्चिम वाळवंट पहा, पश्चिमी सहारा वाळवंट दिसतं. लिबिया आहे तिथंच, चाड, सुदान वगैरे खाली आपण पाहतो. युगांडा, रवांडा वगैरे सगळे देश आहेत पहा तिथं. बाकीचे बरेच देश आहेत. कांगो, तिकडं ईस्टला पहा इथिओपिया आहे. मादागास्कर देश दिसेल. आफ्रिकन देश सगळे व्यवस्थित नजर टाका. त्यानंतर एशिया पहा, चायना आहे, मंगोलिया आहे, इंडिया. आपण पाहतो इंडियाच्या भोवतीचे 7 कंट्रीज, साऊथ एशियन कंट्रीज पाहतो. त्यानंतर इकडं आपण जे महत्त्वाचे लक्षात ठेवा की आग्नेय आशियाई देश पाहताना कंबोडिया आहे, थायलंड आहे, लाओस, व्हिएतनाम. खाली तुम्ही फिलिपाईन्स बेटं, सुमात्रा बेटं पाहता पहा. मग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आपण पाहतो. सगळे देश एकदा पाहिले का पहा. ठीक आहे. तर आपण पॉलिटिकल वर्ल्ड पाहिलेला आहे. तर सर्वसाधारणपणे सर्वाधिक देश आफ्रिकेमध्ये आहेत पहा. 54 देश असावेत. 49 देश कुठं आहेत? आशियामध्ये असतील 42 देश कुठं आहेत पहा. हां, आणि इथं किती आहेत? साऊथ अमेरिकेमध्ये, नॉर्थ अमेरिकेमध्ये पहा.
मिडल अमेरिका आहे तो नॉर्थ अमेरिकेचाच भाग गणला जातो पहा. तर ठीक आहे, आपण पहा की महत्त्वाचे सागरी प्रवाह थोडक्यात आपण रिवाईज करू. तर आपण नॉर्थ अटलांटिक ओशन दिसतं पहा. तर इथे इक्वेटर आहे म्हणजे विषुववृत्त आहे. इथं आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरती उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाहाची निर्मिती होते. असा हा सागरी प्रवाह पहा इथं जो दक्षिण अमेरिका आहे त्याच्या पूर्व किनारपट्टीवरती येऊन तटतो. त्यातलं काही पाणी मागं फिरतं पहा, त्याला पश्चिम विषुववृत्तीय सागरी प्रवाह म्हणतो. यानंतर काही पाणी मात्र कॅरेबियन समुद्रातून जाऊन गल्फच्या मेक्सिकोच्या गल्फमध्ये जातं आणि काही पाणी या वेस्ट इंडियन बेटांना वळसा घालून उत्तरेकडे जाताना दिसतं. इकडून असं आलेलं पाणी आणि इकडून पाणी, हा जो प्रवाह इथं गल्फ ऑफ मेक्सिकोमधून वेगानं बाहेर पडणारं पाणी आणि इकडून अशा पद्धतीनं जी काही वेस्ट इंडियन बेट आहे त्याच्या पूर्वेला लागूनचं पाणी, दोन्ही पाणीचं प्रमाण वाढल्यामुळं तो प्रवाह उत्तरेकडे सरकतो आणि याला आपण इथंपर्यंत 45 अंश रेखांशापर्यंत पश्चिम रेखावृत्तापर्यंत आपण त्याला गल्फ प्रवाह म्हणतो. इथून पुढं हा प्रवाह यामध्ये एक ग्रीनलंडकडे जातो पहा, एक इकडं नॉर्वेजियन समुद्रात जातो, एक खाली येताना दिसतो पहा. असा हा युरोपला लागून आफ्रिकेला लागून खाली येतो. परंतु इथं आपल्याला लक्षात येईल की अशा प्रकारचा हा जो सागरी प्रवाह इक्वेटर पहा, तर अशा प्रकारे हा युरोपला लागून आफ्रिकेत येऊन पुन्हा उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळतो. तर इथून जो इथपर्यंत वाहतो त्याला आपण उत्तर अटलांटिक सागरी प्रवाह म्हणतो. त्यानंतर खाली जो इथं कॅनरी बेट आहे छोटी छोटी, प्रयोगा कॅनरी आहे पाहिजे, तर कॅनरी बेटाला लागून आल्यामुळं हा सागरी प्रवाह कॅनरी प्रवाह होतो. आणि अशा तऱ्हेनं पुन्हा अशा पद्धतीनं पाणी लक्षात ठेवा की क्लॉकवाईज संपूर्ण उत्तर अटलांटिक महासागरी प्रवाहामध्ये फिरताना दिसून येतं. इथंच आपल्या लक्षात येईल की हा जो संपूर्णतः ट्रायंगल आहे, एक सर्वसाधारणपणे तशी काही फिगर नाही आहे, पण या भागामध्ये आपण बर्मुडा ट्रायंगल म्हणून पाहतो. इथं नेहमी लक्षात ठेवा की पाणी क्लॉकवाईज फिरताना दिसून येतं पहा. यानंतर आपण पहा इक्वेटर पहा, इथं विषुववृत्तीय दिसतो. इथं आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरती 5 ते 10 अंश दक्षिण रेखावृत्तामध्ये एक सागरी प्रवाहाची निर्मिती होते, दक्षिण विषुववृत्तीय सागरी प्रवाह, आणि तो येतो अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरती. तिथून त्यातलं काही पाणी जे आहे, पाण्याचा सागरी प्रवाह जो आहे त्यातलं काही पाणी पुन्हा लक्षात ठेवा की विषुववृत्तीय प्रवाहामध्ये प्रतिविषुववृत्तीय प्रवाहामध्ये जाताना दिसून येतं. मात्र बहुतांश पाण्याचा सागरी प्रवाह जो आहे तो खाली येतो पहा, म्हणजे युरोपला लागून. आणि इथं आपल्याला लक्षात येईल की ब्राझील हा देश आहे आणि म्हणून ब्राझीलच्या लागून वाहताना दिसतो. आणि त्यानंतर थोडं हा बस बस तर अशा पद्धतीनं पहा की इथं आपण इक्वेटर पाहतो. तर ह्या इक्वेटरला लागून असा सागरी प्रवाह येतो आणि इथं फॉकलंड दिसतं पहा, फॉकलंड. तर फॉकलंडचा एक प्रवाह त्यामध्ये मिळतो आणि इथं सर्वसाधारणपणे 60 याला साऊदर्न ओशन म्हणतो पहा. इथं साऊदर्न ओशन म्हणजे दक्षिण हिंदी महासागर, इथं दक्षिण अटलांटिक महासागर, आणि हा जो पश्चिम वाऱ्याचा सागरी प्रवाह आहे तो पृथ्वी तलावरती विषुववृत्ताला लागून म्हणजे ध्रुवाला लागून, दक्षिण ध्रुवाला लागून कायमस्वरूपी वाहताना दिसतो पश्चिमेकडून पूर्वेकडे. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा हा सागरी प्रवाह मिसळताना दिसून येतो. आणि हे पाणी लक्षात ठेवा की थेट पूर्वेकडून पश्चिमेकडे व्हायला लागतं आणि त्याच वेळेला काही पाणी मात्र इकडं उत्तरेकडे सरकतं. केप ऑफ गुड होप आहे पहा, त्याला लागून आफ्रिकेला लागून लक्षात ठेवा की ते पाणी वर जाताना दिसून येतं. या इक्वेटर म्हणजे विषुववृत्ताच्या मध्ये हा दक्षिण विषुववृत्तीय सागरी प्रवाह, हा ब्राझीलचा सागरी प्रवाह, पश्चिमी वाऱ्यांचा सागरी प्रवाह, आणि इथं आपण पाहतो बेंग्वेला. तर बेंग्वेलाच्या प्रवाहामध्ये अशा पद्धतीचं आफ्रिकेला लागून बेंग्वेला या बेटांना लागून लक्षात ठेवा की हा सागरी प्रवाह दक्षिण अटलांटिक सागरी प्रवाह नेहमी वाहताना दिसतो. समजतंय का? तर आपण एकदा रिवाइज करतोय फक्त. बघितलेत का? अटलांटिक सागरी महासागरी प्रवाह उत्तरेमधला आणि दक्षिणेमधला दोन्ही समजलेत का?
हा आपल्याला काय दिसतो, अँटी क्लॉकवाईज दिसतो आणि इकडं मात्र काय दिसतात, हे क्लॉकवाईज दिसून येतात. किमान सागरी प्रवाह सगळी माहिती पाहिजे, त्याच्यामुळेच आपले जगातलं सगळं हवामान दिसून येतं. इंडिया जिथं आहे यामध्ये अटलांटिक महासागरी प्रवाह आणि पॅसिफिक महासागरातील सगळे सागरी प्रवाहाचा परिणाम थेट इथल्या इंडियाच्या हवामानावरती होताना दिसतो. आणि म्हणून सागरी प्रवाहांचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला लक्षात ठेवा की इथलं आपलं भारताचं जी काही प्रादेशिकता आहे, इथलं हवामान आहे, एकूणच इथलं जे वातावरण आहे, इथली जी मान्सूनचं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला समजू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला काय लक्षात घ्या की हा दक्षिण अटलांटिक महासागरी प्रवाह उत्तर अटलांटिक महासागरी प्रवाहाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. इथं युरोपच्या इथं लक्षात ठेवा की हा एक स्पॉट आहे की जो आपली मान्सूनची दिशा आणि तिची गती ठरवताना दिसून येतो. म्हणजे एकूण आपल्याला जे काही सागरी प्रवाह आहे तेच आपल्या भारताची हवामानाची दिशा आणि गती ठरवताना दिसून येतात. तर इथं आपण उत्तर लक्षात ठेवा की अटलांटिक महासागरी प्रवाह, कारण इक्वेटोरच्या उत्तरातला आहे आणि इकडं साऊथ अटलांटिक ओशन पहा, इथं साऊथ अटलांटिक ओशन म्हणून दिलेलं आहे. तुमच्या नकाशामध्ये रीतसर तिथं दाखवल्याचे दिसून येतात पहा. आपण नंतर त्या ओशन कडे जाऊ, त्या ह्याच्यामध्ये असेल तुमच्या. यानंतर आपण पहा की थेट पॅसिफिक मध्ये जाऊ. पॅसिफिक महासागरामध्ये लक्षात येईल की हे विषुववृत्त आहे पहा. आता हा काय आहे, दक्षिण अमेरिका. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरती उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाहाची निर्मिती होते. सगळेच प्रवाह पहा, उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाह, उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाह. इथं अमेरिकेचा मध्ये विषुववृत्ताला लागूनचा जो प्रवाह आहे तो उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाह. आता आपल्याला लक्षात येईल की सगळेच काय आहेत की विषुववृत्ताच्या वरचे म्हणजे उत्तरेतले सगळे सागरी प्रवाह क्लॉकवाईज आहेत. त्यामुळे काय होईल की पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतील. आता आपली पृथ्वी गोल असल्यामुळे काय होतं, ते पाणी येतं कुठं पहा, हा इक्वेटर आहे आणि ते पाणी येऊन इथं फिलिपाईन्स बेटाला तटतं पहा. इथं फिलिपाईन्स बेटाला तटल्यानंतर इथं जावा सुमात्रा बेटाला काही लागून पाणी आत येतं आणि काही पाणी मात्र वर जाताना दिसतं पहा. ईस्ट चायनाशी थेट लक्षात ठेवा की जपानला बेटाला दोन्ही बाजूने पाणी जातं. खाली ओढा थोडं पहा. आणि त्यानंतर मात्र अशा प्रकारचं पश्चिमेकडून पूर्वेकडे पृथ्वी फिरत असल्यामुळं हा पाण्याचा सागरी प्रवाह इकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतो. पूर्वेकडे फिरता फिरता हा येतो पहा कुठं, थेट लक्षात ठेवा की या अलास्काच्या आखातामध्ये येतो, बेरिंगच्या सामुद्रधुनीमध्ये जवळ येतो आणि तिथून पुढे लक्षात ठेवा की हे कॅलिफोर्नियाचं बेट आहेत अमेरिकेला लागून. तर त्याला लागून पुन्हा लक्षात ठेवा की अशा प्रकारच्या उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाहामध्ये विलीन होताना दिसून येतो पहा. तर आपल्याला लक्षात येईल की पॅसिफिक महासागरी सागरी प्रवाह उत्तरेतला जो आहे तो अमेरिकेच्या पूर्वेला तयार होतो, पश्चिमेकडे वाहत जाऊन फिलिपाईन्स बेटाला लागून वर जाऊन जपानच्या बेटाला लागून तिथं ओयोशियो प्रवाह म्हणून त्याला ओळखतो आणि त्यानंतर तो उत्तर अटलांटिक महासागरी प्रवाह कॅलिफोर्निया बेटाला लागून येऊन थेट लक्षात ठेवा की पुन्हा उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाहामध्ये मिसळताना दिसून येतो. अशा पद्धतीने उत्तर पॅसिफिक महासागरी प्रवाहामध्ये कायमस्वरूपी एक क्लॉकवाईज जो प्रवाह आहे त्याला उत्तर पॅसिफिक महासागरी प्रवाह असं म्हटलं जातं. समजलाय का पहा तुम्हाला? आपला झालाय ना, झालं ना, अटलांटिक पॅसिफिक दोन्ही झाले ना. आता आपण फक्त हिंदी महासागरी राहिले, ठीक आहे. त्यानंतर पहा इथं थोडं, ठीक आहे. त्यानंतर पहा अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरती चालवून हे विषुववृत्त आहे पहा. विषुववृत्ताच्या इथंच 10 ते 15 अंश दक्षिण रेखावृत्ताच्या अक्षवृत्ताच्या वरती सागरी प्रवाहाची निर्मिती होते आणि थेट पूर्वेकडून पश्चिमेकडे हा सागरी प्रवाह वाहत येतो पहा. आपण इथं पहा इक्वेटर लक्षात येईल आणि त्यानंतर या इथं आपल्याला लक्षात येईल की या ऑस्ट्रेलियन आणि बाकीच्या बेटांना लागून पाणी खाली येतं पहा. तर इथं आपल्याला लक्षात येईल की ऑस्ट्रेलियाचा हा पूर्व ऑस्ट्रेलियन बेट आहे, पूर्व ऑस्ट्रेलियाला लागून येतो आणि त्यानंतर हा संपूर्णपणे पश्चिम वाऱ्याचा सागरी प्रवाह आहे तर त्याच्यामध्ये तो विलीन होतो.
यानंतर येऊन अमेरिकेच्या दक्षिण टोकावरती इथं पाणी अडतं पहा. काही पाणी पुढे जातं, काही पाणी इथं अडतं आणि त्यानंतर इकडे जाऊन आपल्याला थेट दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला लागून इथं पेरू देश असल्याचा दिसतो पहा. तर पेरूला लागून पुन्हा लक्षात ठेवा की दक्षिण विषुववृत्तीय सागरी प्रवाहामध्ये विलीन होतो. तर दक्षिण विषुववृत्तीय सागरी प्रवाह पहा, हा पूर्व ऑस्ट्रेलियन प्रवाह, पश्चिम वाऱ्याचा सागरी प्रवाह आणि हा आपण पाहतो तो पेरूचा प्रवाह आणि तो दक्षिण विषुववृत्तीय सागरी प्रवाहामध्ये विलीन होताना दिसतो. तर हा सगळा काय आहे, साऊथ पॅसिफिक ओशन म्हणून पाहतो. तर त्यामध्ये करंट ओशन्स म्हणून आहे ते काढा एकदा, म्हणजे पुन्हा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजेल. जाऊ द्या थोडं, जाऊ द्या थोडं, शेवटी असते माझं जाऊ मागे जाऊ नाही का. शेवटी ना एकदम शेवटी घे, जाऊ जाऊ शेवटी पेजवर जाऊ. हे फर्स्ट पेज आहे ना. बरं ठीक आहे. ओशन करंट म्हणून काढले का तुम्ही? मॅप काढले का? मॅप काढलेत ना? दाखवले का सगळे? समजले का? काही समजलं नसेल तर विचारा. करंट ओशन टाका, वर्ल्ड करंट्स टाका बस. हा काढा मोठा बघा.
मोठा होतोय का? लक्षात आलं काय? याचे संपूर्णपणे पहा इथं अटलांटिकच्या वरचा म्हणजे इक्वेटर आपल्याला लक्षात येतात काय? हे समजले का? पहा गल्फ प्रवाह आहे हा नॉर्थ अटलांटिक म्हणजेच उत्तर अटलांटिक महासागरी प्रवाह, कॅनरी प्रवाह पहा, कॅनरी प्रवाह, आणि त्यानंतर पुन्हा हा पाहतो तो उत्तर अटलांटिक उत्तर विषुवृत्तीय सागरी प्रवाह इक्वेटोरियल, आणि इथं पहा आपण जो पाहतो तो साऊथ इक्वेटोरियल करंट म्हणून ब्राझिलियन, आणि इथं वेस्ट विंड ड्रिफ्ट आहे पहा कायमस्वरूपी वाहताना दिसतो. दोन्ही समजले का तुम्हाला? इथं पॅसिफिक मधले लक्षात येतात का? पहा साऊथ इक्वेटोरियल करंट आहे का? तो कुठे येतो? थेट इथपर्यंत येतो पहा. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या याला लागून वरतो ईस्ट ऑस्ट्रेलियन करंट नाव दिलेलं आहे. ते समजतं का? ईस्ट ऑस्ट्रेलियन करंट काय होतो? तो थेट लक्षात ठेवा की कुठे येतो? अमेरिकेच्या दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण टोकाला, आणि तो पेरूचा प्रवाह होतो, आणि अशा पद्धतीने ते पाणी फिरतं. त्यानंतर इथं नॉर्थ इक्वेटोरियल करंट समजतंय का? आणि ते पाणी कुठे येतं? पहा इथं येतं, आणि हा जो होतो तो क्युरोशिओ करंट म्हणून पाहतो पहा. त्यानंतर इथं कामचत्का करंट आहे तो त्याला फिरताना दिसतो. आता तशा तोच सागरी प्रवाह होतो नॉर्थ पॅसिफिक पहा, म्हणजे उत्तर पॅसिफिक महासागरी प्रवाह. आता इथं कॅलिफोर्नियन बेट असल्यामुळं कॅलिफोर्नियाला लागून येतो, आणि पुन्हा तो नॉर्थ इक्वेटोरियल करंट मध्ये विलीन मर्ज होताना दिसून येतो. समजले का? पहा हे सगळे सगळे समजले का? पहा तुम्हाला पॅसिफिक आणि अटलांटिक ते समजलेत का? पुढे जाऊया का? ठीक आहे. आता आपण जातोय ते पहा कुठला आणखी एखादा नकाशा आहे का? पहा हिंदी महासागरातील जातो. हा दाखवता येतो का? ठीक आहे. पहा आपल्याला लक्षात येते का? हा इक्वेटोरियल म्हणजे काय? विषुववृत्त आहे. आता विषुववृत्ताच्या वरती पहा आपण काय पाहतो? उत्तर गोलार्ध पाहतो, आणि म्हणून सगळे सागरी प्रवाह आपण उत्तरेचे सागरी प्रवाह आणि इकडचे दक्षिणेचे पाहतो. आता पहा की हिंदी महासागरामध्ये आपल्याला लक्षात येईल पहा, हिंदी महासागरामध्ये उत्तर हिंदी महासागर आणि इतर दक्षिण हिंदी महासागर आणि उत्तर हिंदी महासागर असे दोन भाग पडताना दिसतात. परंतु दक्षिण हिंदी महासागराला बऱ्यापैकी लक्षात ठेवा की काय आहे? वेढा कशाचा आहे? भूखंडाचा आहे पहा, आशिया आणि आफ्रिकेचा. तर आता आपल्याला इथं दोन सिच्युएशन दिसतात. थोडंसं काही लक्षात ठेवा की असे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे हिंदी महासागरामध्ये, म्हणजे सागरी प्रवाह जगामध्ये कुठेही लक्षात ठेवा की हे युनिव्हर्सली कायमस्वरूपी एका दिशेने फिरताना दिसतात. पण दक्षिण उत्तर हिंदी महासागरामध्ये मात्र या भागामध्ये पहा आपल्याला, म्हणजे कुठून विषुववृत्तापासून ते असा या भागामध्ये मात्र आपल्याला दोन सागरी प्रवाह वर्षातून दोन वेळा आपली दिशा बदलताना दिसतात पहा. म्हणजे काय होतं पहा, इथं बेट आहेत पहा, जावा सुमात्रा बेट आहेत, इकडे काही फिलिपाईन्स बेट आहेत. तर इथं अशा प्रकारच्या उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाहाची तयारी चालू होते पहा, आणि तो उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाह काय होतो? थेट व्हायला लागतो, आणि त्यानंतर इथं आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर येतो. आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरती आल्यानंतर इथं ओमान येमेन लागतं पहा, इथं आपला गल्फ आहे. तर इथं अशा पद्धतीने ओमान येमेनला लागून वळसा घालून अरबी समुद्रातून जाऊन या इथं आपण इंडियाला थेट लक्षात ठेवा की पश्चिम
उपखंडामध्ये दक्षिण भारताला वळसा घालून थेट हे पाणी काय होतं, इथं श्रीलंका येतं, इथं श्रीलंका येतं. काही पाणी इथून जातात, काही पाणी श्रीलंकेला वळसा काढून जातं. बंगालच्या उपसागरातून भारताच्या पूर्व, लक्षात ठेवा की जो दक्षिण भारताचा भाग आहे त्या किनारपट्टीला लागून अशा पद्धतीनं थेट जी काही आपली इकडची आग्नेय आशियाई देश आहेत त्यांना वळसा काढून पुन्हा इथं जावा सुमात्रा बेट येतात, इंडोनेशियन बेट येतात. तर अशा पद्धतीनं पाणी फिरताना दिसून येतं. समजतंय का? दक्षिण हिंदी महासागरामध्ये हे सागरी प्रवाह हे कोणत्या हंगामामध्ये असतात, तर उन्हाळ्यामध्ये असतात. म्हणजे आपल्या भारतामध्ये 3 हंगाम जरी केलेले असले तर 2 हंगाम पकडायचे, ते उन्हाळा आणि हिवाळा. तर उन्हाळ्यामध्ये काय परिस्थिती दिसते आपल्याकडे लक्षात येईल की इथं भारताच्या राजस्थानच्या भागामध्ये आणि भारतीय उपखंडावरती उत्तरेमध्ये प्रचंड अशा प्रकारचं तापमान असतं. त्यामुळं खूप कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. जिथं जास्त तापमान तिथं काय होते, हवा हलकी होते. हवा हलकी झाल्यामुळं वर जाते, त्यामुळं हवेचं प्रेशर कमी होतं. म्हणजे इथं काय होतं, हवेचं प्रेशर कमी होतं. आता हे काय आहे की विषुववृत्त आहे. विषुववृत्ताच्या सेम अगेन्स्ट इथला आपण पॉइंट घेतला समजा राजस्थान मधला, त्याच्या सेम अगेन्स्ट आपण या ऑस्ट्रेलियाच्या या भागामध्ये दक्षिण हिंदी महासागरामध्ये काय असतं, सूर्य काय झालेला असतो, तिकडे गेलेला असतो. म्हणजे कुठं कर्कवृत्तावरती आलेला असतो. कर्कवृत्तावरती आल्यामुळं इथलं तापमान प्रचंड वाढतं आणि त्याच वेळेला इथं कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्याच वेळेला काय की सूर्य या मकर वृत्तापासून खूप लांब असतो आणि त्यामुळं थेट लक्षात ठेवा की प्रकाश किरण थेट न पडता तिरपी पडतात आणि त्यामुळं इथं तापमान खूप कमी होतं. तापमान खूप कमी झाल्यामुळं काय दिसतं आपल्याला की दाब काय होतो, म्हणजे हवा थंड होते आणि थंड हवेचा दाब खूप पडतो. म्हणजे या समुद्रावरती दक्षिण हिंदी महासागरामध्ये या भागामध्ये टोटली लक्षात ठेवा की जास्त दाब तयार होतो. आता जास्त दाब तयार झाल्यामुळं आणि संपूर्ण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळं आपल्याला उत्तर हिंदी महासागरामध्ये काय होतं, उन्हाळ्यामध्ये जे पाणी आहे ते या इंडोनेशियन बेटाला लागून थेट लक्षात ठेवा की अशा पद्धतीनं वाहताना दिसून येतो. आणि यामध्ये हा उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाह आपण म्हणतो. उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाह इथं अरबी समुद्रातला प्रवाह आणि हा वाहत थेट आपल्या इंडियाला वळसा घालून श्रीलंकेला वळसा घालून बंगालच्या उपसागराला अशा पद्धतीने येऊन इंडोनेशियाच्या याच्यामध्ये अशा पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये आपल्याला हा सागरी प्रवाह दिसतो. लक्षात येते का? कधी सर्वसाधारणपणे जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये याची सुरुवात होते आणि सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ती स्थिती दिसते. आता त्याच्यामुळे काय होतं की इथं जास्त दाबाचा पट्टा असतो, इथं कमी दाबाचा पट्टा असतो आणि त्यामुळे जी हवा आहे ती वेगाने व्हायला लागते. पण इथं विषुववृत्त आहे, फेरेलचा नियम पाहतो आपण, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरताना पृथ्वी इकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा वाहू लागते. त्याच वेळेला हा प्रवाह काय आहे अशा पद्धतीने वाहताना दिसतो. पण इथं काय होतं की सूर्यामुळे ही पाणी तापलेलं असतं आणि त्यामुळे काय होते, त्याची वाफ होते, बाष्प होतं. बाष्प हवेत उंच गेलेलं असतं. त्याच वेळेला अशा प्रकारचा जास्त दाबाचा पट्टा, कमी दाबाचा पट्टा, हवा इकडून व्हायला लागते आणि हवेमध्ये जे बाष्प असतं ते घेऊन काय होते की यामध्ये थेट लक्षात ठेवा की आपल्या हा इंडियावरती मान्सून बरसताना दिसतो. म्हणजे सिंपल गोष्ट आहे, सगळं सायंटिफिक आहे, कुठलंही असंच नाही. प्रत्येकाला कारण आहे, कुठं काय स्थिती होते त्याच्यावरती ते अवलंबून राहतं. तर अशा पद्धतीनं उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाह दक्षिण हिंदी महासागरामध्ये उन्हाळ्यामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतो. समजते का? उत्तर हिंदी महासागरी उत्तर विषुववृत्तीय सागरी प्रवाह उत्तर हिंदी महासागरामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतो उन्हाळ्यामध्ये. समजलं? आता काय होतं, हिवाळ्यामध्ये सेम कंडिशन उलटी होते. आता इथं कर्कवृत्त आहे, इथं मकर वृत्त आहे. सूर्य काय झालेला की इथं असतो, इथं आलेला असतो हिवाळ्यामध्ये. म्हणजे आपल्याकडे थंडी का वाजते, सूर्य खूप लांब असतो, उष्णता कमी होते आणि त्यामुळे या भागामध्ये इंडियाच्या या उपखंडावरती प्रचंड हवा थंड होते. थंड झाल्यामुळे काय होतं की इथं जास्त दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्याच वेळेला सूर्य इकडे असल्यामुळे काय होतं,
कमी दाबाचा पट्टा तयार होतो. आता त्यामुळे ही हवा जी आहे ती काय होते, उलटी व्हायला लागते. उलटी व्हायला लागते कधी, सप्टेंबर ऑक्टोबर पासून फेब्रुवारी पर्यंत. त्यामुळे सागरी प्रवाहाची दिशा पण काय होते, उलटी व्हायला लागते. म्हणजे इथला जो सागरी प्रवाह हळूहळू मंद होतो आणि उलटा व्हायला लागतो पहा. थेट या इंडोनेशियन बेटाला लागून इथं आपल्याला बांगलादेशला वळसा घालून, इथं इंडियाला वळसा घालून हा उलटा सागरी प्रवाह काय व्हायला लागतो, समजतंय का? थेट काय होतो, अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने हिवाळ्यामध्ये वाहतो. घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वाहत असल्यामुळं काय होतं की हा भाग येतो बा आपला, हा इंडियाचा. आता इथं आपण केरळ पाहतो, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा वगैरे भाग पाहतो. आता ज्या वेळेला या बंगालच्या उपसागरावरची जी काही बाष्प कमी जास्त प्रमाणात असतं, तर ते घेऊन लक्षात ठेवा की ह्या उलट्या दिशेने, म्हणजेच याला आपण ईशान्य मान्सून म्हणतो बा, ते घेऊन येताना या भागामध्ये प्रचंड पाऊस देतो. म्हणजे आपल्याला नैऋत्य आणि ईशान्य मान्सून हा दक्षिण भारतामध्ये 2 वेळा पाऊस देताना दिसून येतो. आणि मग इथं आपल्याला याचा परिणाम काय दिसतो की हा भाग सदन असल्याचा दिसतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये पहा, उत्तर विषुवतीय सागरी प्रवाहाची सुरुवात होऊन घड्याळाच्या काट्याच्या दिशेने भारताच्या उपखंडाला वळसा घालून इंडोनेशियन बेटाला तटून पुन्हा उत्तर विषुवतीय सागरी प्रवाह वाहताना दिसतो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. हिवाळ्यामध्ये स्टेज बदलते आणि उलट्या दिशेने तो वाहू लागतो. अशा पद्धतीनं उत्तर हिंदी महासागरामध्ये तुम्हाला क्रिटिकल सिच्युएशन दिसते आणि हे कायम असं युनिव्हर्सल होत राहतं. 365 दिवसातून निम्मे दिवस उत्तर हिंदी महासागरामध्ये उत्तर विषुवतीय सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध हिवाळ्यामध्ये लक्षात ठेवा की उत्तर विषुवतीय सागरी प्रवाह वाहताना दिसून येतो. हे समजलं का? हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर तुम्हाला दिशा माहिती पाहिजे. उत्तर विषुवतीय सागरी प्रवाह, त्याला काही फारस कुठली नावं इतर दिलेली नाहीत, पण तो उत्तर विषुवतीय सागरी प्रवाह क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज कधी वाहतो, उन्हाळ्यामध्ये. अँटी क्लॉकवाईज कधी वाहतो, हिवाळ्यामध्ये. आणि त्याच्यामुळेच आपल्याकडे लक्षात ठेवा की नैऋत्य मान्सूनची आणि ईशान्य मान्सूनच्या पावसाची निर्मिती होताना दिसून येते. आपल्याकडे लक्षात घ्या की इथं सर्वात महत्त्वाची इथल्या कंडिशन मॅटर करतात. इथल्या कंडिशन मॅटर करतात. पण इथल्या कंडिशन कुठल्या कुठल्या बेसवरती निर्माण होतात? एक महत्त्वाचं की हा जो काही नेहमी अशा पद्धतीनं जो पश्चिमी म्हणजे वेस्ट विंड म्हणून प्रवाह पाहतो, पश्चिम वाऱ्याचा प्रवाह पाहतो, तो खूप महत्त्वाचा आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्यावरती परिणाम कोण करताना दिसून येतं? तर इथं पहा, हा जो भाग आहे तो. तर इथं आपल्याला लक्षात येईल की इथं जर उष्ण प्रवाह निर्माण झाला तर मग मात्र आपल्याला काय दिसून येतो, हा पहा पेरूचा प्रवाह आहे पहा. तर इथं खाली पाण्याच्या पृष्ठभागाखाली डेव्हलप झाल्यामुळं तो इथपर्यंत येतो आणि इथं मग मात्र आपल्याला लक्षात घ्या की जास्त दाबाचा पट्टा ज्या तीव्रतेनं निर्माण व्हायला पाहिजे तो होत नाही. मग तो मीडियम तीव्रतेचा मीडियम कॉन्सन्ट्रेटेड होतो आणि त्यामुळे आपल्याला लक्षात घ्या की इथं जास्त दाबाचा पट्टा स्ट्रॉंग तयार झाला नाही की मग हवेची दिशा आणि गती काय असते, स्लो असते. स्लो असल्यामुळे मग मान्सून आपल्याकडे पडत नाही आणि आपल्याकडे दुष्काळ पडतो. तर यामध्ये आपल्याला लक्षात येईल की इथं तो भाग महत्त्वाचा आहे. तर आपण नंतर पाहणार आहोत. इथं पाण्याच्या पृष्ठभागाखाली एल निनो म्हणून आपण प्रवाह पाहतो आणि हा एल निनो जसा जसा खाली पाण्याच्या पृष्ठभागाखाली डेव्हलप होईल तो उष्ण सागरी प्रवाह असल्यामुळं तो अधिक व्यापकता दाखवतो. अधिक व्यापकता दाखवला की इथं काय होतं की पाण्याचं तापमान वाढतं. पाण्याचं तापमान वाढलं की त्याचा परिणाम पश्चिम वाऱ्यांच्या प्रवाहावर होतो आणि त्यामुळे इथं आपल्याला म्हणावी तशी लक्षात ठेवा की परिस्थिती फेवरेबल अनुकूल तयार होत नाही आणि म्हणून मग इंडियावरती पाऊस पडताना दिसत नाही, दुष्काळ होतो. त्याच्या अगेन्स्ट जर झाल्या तर मग मात्र इथं काय होतं की खूप जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. त्याच्या ऍडव्हर्सल जर पोझिशन निर्माण झाली तर मग मात्र पाऊस खूप पडताना दिसून येतो. आणखी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय दिसतं की हे 2 पॉइंट म्हणजे इथं बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र.
इथं यालाच आपण इंडियन डायपोलर सिस्टीम म्हणून आपण पाहतो म्हणजे हे दोन महत्वाची केंद्र आहेत, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र. इथं जर जास्त दाबाचा पट्टा तयार झाला आणि इथं कमी दाबाचा पट्टा झाला तर या दक्षिण भारतामध्ये प्रचंड अशा प्रकारचे चक्रीवादळ होताना दिसतात, पाऊस प्रचंड पडताना दिसतो. त्याच्या उलट झालं तरी पण परिस्थिती बदलताना दिसते. तर आपण यामध्ये जे महत्वाचे लक्षात ठेवा की भारताचे भाग आहेत ते नंतर पाहणार आहोत. तर पहिला लक्षात घ्या की आपण उत्तर अटलांटिक सागरी प्रवाह, दक्षिण अटलांटिक सागरी प्रवाह, उत्तर पॅसिफिक महासागरी प्रवाह, दक्षिण पॅसिफिक महासागरी प्रवाह, त्यानंतर उत्तर हिंदी महासागरी प्रवाह. आता आपण पाहतोय की दक्षिण हिंदी महासागरी प्रवाह. दक्षिण हिंदी महासागरी प्रवाह पहा, यातलं काही पाणी पॅसिफिक महासागरी प्रवाहाचं आलेलं असतं. इथं अशा पद्धतीने सगळी ही सुमात्रा, जावा बेट दिसून येतात पहा, काही फिलिपाईन्स बेट वरती दिसून येतात तुम्हाला. तर इथून आपल्याला लक्षात येईल की सर्वसाधारणपणे इंडोनेशियाच्या पूर्व पश्चिम किनारपट्टीवरती सागरी प्रवाहाची निर्मिती होऊन साऊथ इक्वेटोरियल म्हणजेच दक्षिण विषुवतीय सागरी प्रवाहाची निर्मिती होताना दिसून येते पहा. आणि इथं मादागास्कर बेट आहे पहा, त्या बेटाला येऊन पाणी तटतं. काही पाणी यामध्ये अबुलासच्या लागून अबुलाचा प्रवाह म्हणून येतो. दोन्ही प्रवाह पहा इथं एकत्र येताना दिसतात. आणि इथं कोणता प्रवाह वाहतो? पश्चिम वाऱ्याचा सागरी प्रवाह त्याच्या प्रभावाखाली येतो. आणि इथं ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनारपट्टीवरती वेस्ट ऑस्ट्रेलियाच्या याच्यावरती तटतो. आणि काही पाणी काय होतं, थेट पुढे जातं. काही पाणी मात्र आपल्याला या ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनारपट्टीवरती लागून पुन्हा साऊथ इक्वेटोरियल प्रवाहामध्ये त्याचं मर्जिंग होतं. अशा पद्धतीनं दक्षिण विषुवतीय सागरी प्रवाह, तिथं मोझांबिकची खाडी आहे म्हणून त्याला लागूनचा जो प्रवाह आहे तो मोझांबिकचा प्रवाह. आणि इथं मात्र दक्षिण हिंदी सागरी प्रवाह म्हणून पाहतो पश्चिमी ऑस्ट्रेलिया प्रवाह. आणि पुन्हा लक्षात ठेवा की दक्षिण विषुवतीय सागरी प्रवाह म्हणजे आपल्याला लक्षात येईल की घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेनं अशा प्रकारे हा सागरी प्रवाह नेहमी संपूर्णतः 365 दिवस वर्षानुवर्ष हा युनिव्हर्सल प्रवाह वाहताना दिसून येतो. सागरी प्रवाह इथं संपतात पहा. समजते का पहा? समजले का? आता तुम्हाला लागून लक्षात ठेवा की यामध्ये काही शंका आहेत का पहा. तर तुम्हाला किरोशिओ प्रवाह, ओयोशिओ प्रवाह, नॉर्थ पॅसिफिक, साऊथ पॅसिफिक, त्यानंतर इक्वेटोरियल काउंटर, त्यानंतर पहा इकडं ब्राझीलचा बेंग्वेला, पेरू, कॅलिफोर्निया, कॅनरी, गल्फ स्ट्रीम, लॅब्राडोरचा प्रवाह पहा कुठून आला तो, लॅब्राडोरचा प्रवाह लक्षात येतंय का पहा. त्यानंतर पूर्व ग्रीनलंडचा प्रवाह आणि नॉर्वेजियन प्रवाह. म्हणजे हे सगळे प्रवाह तुम्हाला आतापर्यंत परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत आणि विचारले जातात. कारण काय आहे की या सागरी प्रवाहांच्या मुळेच आज सजीव सृष्टी लक्षात ठेवा की पृथ्वी तलावरती अस्तित्वात आहे. हे जर सागरी प्रवाहामध्ये काही बिघाड झाला किंवा हे थांबले किंवा व्हायचे थांबले तर मग मात्र संपूर्ण पृथ्वीवरील सजीव सृष्टी जाग्यावरती बंद पडेल. पण हे सागरी प्रवाह काय करताना दिसतात, तिथल्या त्या भागामधली लोकल आणि युनिव्हर्सल कंडिशन्स तयार करताना दिसतात. जिथं शीत सागरी प्रवाह वाहतात तिथं आपल्याला वाळवंट दिसून येतं पहा. जिथं लक्षात ठेवा की उष्ण सागरी प्रवाह वाहतात तिथं मात्र आपल्याला काय लक्षात येईल की संपूर्णपणे तिथं पावसाचा अति घनदाट पर्जन्याचा, अति घनदाट अरण्याचा प्रदेश दिसून येतो. आता पहा तुम्ही गल्फ स्ट्रीम पहा, आहे का उष्ण, लाल दिसतात रेड मध्ये. इथं काय दिसतं, प्रचंड पाऊस पडताना दिसतो पहा. आता इथं मात्र आपल्याला काय लक्षात येईल की जे काही ईस्ट ग्रीनलँड किंवा लॅब्राडोर प्रवाह आहेत हे कायमस्वरूपी ही काय आहेत, वाळवंट आहेत. वाळवंट म्हणजे कसली आहेत, शीत वाळवंट आहे, कोल्ड वाळवंट आहे, कोल्ड डेझर्ट आहे. आता पहा आपल्याला कॅनरी प्रवाह कुठून वाहतो, आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरती. इथं काय दिसून येतं, वाळवंट दिसतं ना, म्हणजे शीत प्रवाह जिथं वाहतो का. आता इथं ब्राझील पहा, या भागामध्ये आपल्याला हे अमेझॉन वगैरे जंगल दिसतात. इथं ब्राझीलचा प्रवाह आहे कारण उष्ण प्रवाह असल्याचं दिसतो. इथं पहा आपल्याला लक्षात येईल बेंग्वेला,
पुन्हा इथं पाऊस कमी पडतो पा, या भागामध्ये प्रचंड कमी पाऊस पडताना दिसून येतो. त्यानंतर तुम्ही इकडे गेला पा, थंड सगळे वाळवंट पा, इथं संपूर्ण वाळवंटाचाच भाग आहे हा ऑस्ट्रेलिया, समजतंय का पा. त्यानंतर इकडे मात्र आपल्याला काय दिसेल की ओएसओ प्रवाह, हे काय आहे की शीत कटिबंधामध्ये असल्यामुळे तिथं सुद्धा आपल्याला पाऊस अजिबात पडताना दिसत नाही. इकडे पहा कॅलिफोर्निया, तर इथं आपल्याला लक्षात येईल की अमेरिकेच्या या भागामध्ये पाऊस अजिबात पडत नाही. म्हणजे इथं पहा पेरूचं चिलीचं वाळवंट आहे पहा, इथं लागून आहे का. कारण तुम्हाला लक्षात येईल की एक तुम्हाला सागरी प्रवाह समजले की संपूर्णतः तिथली भौगोलिकता माहिती झाली की तिथलं लॉजिक तुम्ही लावू शकता. पण त्यासाठी बेसिकली लक्षात ठेवा की हे करंट ओशन्स माहिती असले पाहिजे आहे. तर इथं आपल्याला लक्षात येईल पहा की ज्या वेळेला ह्या भागामध्ये इथून अशा प्रकारे लक्षात ठेवा की सागरी प्रवाह वाहतात, पण त्यामध्ये इथं मात्र आपल्याला हे काय आहे की हंगामी प्रवाह असल्याचे दिसतात. त्याच्यामुळे परिस्थिती आपल्याला म्हणजे संमिश्र स्वरूपाची दिसून येते. पण इंडियामध्ये आपल्याला लक्षात ठेवा की वाळवंटी भाग कुठं आहे, या इथं राजस्थान मध्ये असल्याचा दिसतो. त्याला आपल्याला लोकल जो मान्सूनचा प्रभाव आहे, तर त्यामुळे लक्षात ठेवा की तशी परिस्थिती दिसून येते. पण एक युनिव्हर्सल जर तुम्ही पाहायला गेला, जिथून जिथून लक्षात ठेवा की थंड म्हणजे शीत सागरी प्रवाह वाहतात, तिथं तिथं आपल्याला परिस्थिती ही उष्ण वाळवंटी भागाची दिसते, किंवा लक्षात ठेवा की शीत वाळवंटी भागाची दिसून येते. एवढं किमान माहिती झालं का पहा, काही शंका आहे तर तुम्ही हिंदी महासागरी प्रवाह, दक्षिण हिंदी उत्तर हिंदी महासागरी प्रवाह, अटलांटिक मधले उत्तर अटलांटिक, दक्षिण अटलांटिक, उत्तर पॅसिफिक आणि दक्षिण पॅसिफिक महासागरी प्रवाह समजले का. नकाशावरती तुम्ही दाखवलेत का, दाखवलेत का इकडं. दाखवलेत का नकाशात, समजले का. एकदा दाखवा बघू, आहेत ना नकाशा तुमच्याकडे. सगळेजण एकदा 2 मिनिटात नकाशे काढा, पडदिशा पेन्सिलनं दाखवा, पुस्तकं झाकून ठेवा, पुस्तकं झाकून ठेवा आणि पडदिशी नकाशामध्ये दाखवा तुमच्या. किती एक खचून 5-5 सेकंदामध्ये कुठे आहेत नकाशा, आहेत ना तुमच्याकडे, काढा ना, दाखवा पटपट, नावं द्या त्याला, कुणीकडून कुणीकडे प्रवास द्या त्याला नकाशा. हा म्हणजे तुम्हाला समजले की नाही मला समजेल. कुठे जगाचे घ्या मॅप, हे बंद करा आता, हे बंद करा, न बघता काढा, पुस्तकात बघू नका, पुस्तक झाकून ठेवा. सगळे प्रवाह कसे कसे फिरतात, कुठून कुठं, पेनानं दाखवा, काही अडचण नाही, पेन्सिलनं दाखवा, तुम्हाला समजण्याशी मतलब आहे. हिंदी महासागरातील उत्तर हिंदी महासागरासाठी 2 नकाशे वापरा. पट 2 मिनिटात झालं पाहिजे, जास्त वेळ नको द्यावा.
सिंपल गोष्ट आहे. झाले का सगळे? बघा तुम्ही अभ्यास नाही करत असं दिसतंय ते एकंदरीत. दाखवले का सगळे नकाशामध्ये? दाखवा ना पट पट पट. इथला दाखवा, इथला दाखवा. दाखवला का? अटलांटिक समजला की नाही तुम्हाला? कुठं समजायचं काय? शिव कुठं आहे हो का? हा विषुववृत्त आहे. विषुववृत्तामध्ये पाणी काय असं दिसतं ना. हा लक्षात येते काय त्यामध्ये अवघड असं काय? तुम्ही काहीच मेहनत घेतलेली नाही. हा तुम्ही दाखवले का? नावं दिली का त्याला? तुम्ही काय आता पहिल्यांदा आहे का? नाही ना. दाखवा ना पटपट. सिंपल गोष्ट आहे. अंडरस्टँडिंग आलं पाहिजे पटपट. जास्त लावू शकत नाही. इकडचं दाखवा ना. कोणी करून आला हा प्रवाह वाहतोय? इकडून जाणार ना. शून्य कुठं आहे? इथून जाणार तर इथं येऊन टाकणार. तिथून पुन्हा इकडं असा येणार आणि असा येऊन इथून असा पुन्हा जाणार. हा पॅसिफिक मधला समजला का? दक्षिण पॅसिफिक मधला ग्लोब असेल तर ग्लोबल समजावून घेऊ शकताय तुम्ही. पृथ्वी गोल आहे. समजलं का तुम्हाला? हा पॅसिफिक मधला समजला का? पॅसिफिक मधला पहा ना. इथून असं जाणार ना तो इकडं आणि उलटा दाखवला का? हा मग ते पहा ना. इथून कसं सुरुवात होणार? इथून म्हणजे उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर थेट पुढे जाणार. पुढे येऊन कुठे येणार? पहा इथं येणार. या फिलिपाईन्स बेटाला येऊन टाकणार. हा आणि इथे येऊन टाकणार तो काय होणार? वर जाणार. हा इथं जपानच्या बेटाला तुम्ही लागून आणि असा पुन्हा इथं येऊन असा काय येणार? इथं टाकणार. आलं का? समजलं का? नाही समजेल तर विचारा. बेसिक आहे एकदम. सिंपलची गोष्ट आहे. तुम्ही काहीच अभ्यास करत नाही असं दिसतंय. तुम्हाला नकाशे मी बघायला सांगितले होते. हा बेस आहे लक्षात ठेवा. जगाच्या इतिहासाचा, जगाच्या भूगोलचा, जगाच्या पॉलिटिक्सचा सगळाच. तुम्हाला जोपर्यंत सागरी प्रवाह येत नाही तोपर्यंत बाकीची हिस्ट्री, जिओग्राफी, तिथली पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक समजत नाही. आता एक सिंपल गोष्ट आहे की जर लक्षात ठेवा की वाळवंट असेल तर तिथली इकॉनॉमी काय असेल? काय इकॉनॉमी असेल तिथं? कशावरती आधारित असेल? चुकून आपल्याला नकाशामध्ये जर सांगितलं की या प्रकारचे वनांचा प्रदेश कुठं आहे आणि तिथे ABCD दिलेलं असेल तर तुमच्या डोक्यात पडदेशी क्लिक झालं पाहिजे. इथं जंगल असूच शकत नाही. कारण इथं शीत प्रवाह वाहतो, थंड प्रवाह वाहतो आणि मग तिथं काही गरजेचंच नाही आहे. मग उष्ण प्रवाह कुठं वाहतो? पाऊस कुठं जास्त पडू शकतो? विषुववृत्तावरती. विषुववृत्त मग कुठं आहे? आपल्याला हे सिंपल एकाला एक लॉजिक आहे लक्षात घ्या. पण ते तुम्हाला हळूहळू समजेल. ठीक आहे जाऊ पुढे. तुम्ही बहुतेक सगळेच अभ्यास करताय सध्या कंबाईनचा, होय ना? तुम्ही करताय का? हा पण आत्ताच्या परीक्षेचा अभ्यास करताय की नाही? करताय ना? ह्या 4 सप्टेंबरला फॉर्म भरला ना? हा कोणी कोणी नाही भरलेला? तुम्ही फक्त FY ला असणार लोक ना? हा बरं एवढेच लोक आहेत. बाकीचे कंबाईनचा अभ्यास करताय. ठीक आहे आपण जाऊ पुढे. इंडियाचा एक मॅप काढा. वर्ल्डचा मॅप काढा. वर्ल्ड पॉलिटिकल पाहूया पहिल्यांदा आपण आणि मग इंडियाकडे जाऊ. तुम्ही मॅप जर चांगले झाले नाही तर तुम्ही MPSC UPSC अभ्यास नका करू. द्या सोडून अभ्यास. हे उपयोगाचं नाही त्यामध्ये. कारण त्याचं असं आहे की तुम्हाला मॅप चांगले झाले तरच हिस्ट्रीमध्ये जाऊ शकता, तरच करंट अफेअर्समध्ये, तरच एन्व्हायरमेंट समजू शकतं, तरच सायन्स टेक्नॉलॉजीकडे जाऊ शकता, सायन्सकडे जाऊ शकता. ह्युमन रिसोर्सेस, ह्युमन राईट, जगातले अहवाल, हे ते सगळंच्या सगळं तुम्हाला पहिलं लक्षात ठेवा की वर्ल्ड मॅप समजले पाहिजेत. पहा कोणताही काढा. ठीक आहे तर आपण मागे या आधी पाहिलं काय तर जगातला थोडक्यात प्राकृतिक रचना पाहताना तुम्हाला मी रॉकीज, अँडीज, आल्प्स, हिमालय वगैरे पर्वतरांगा सांगितल्या होत्या. बघितल्या का तुम्ही सगळ्या? त्याच्याबरोबरच मैदानी भाग नंतर पाहून घ्या, त्यानंतर वाळवंटी भाग पाहून घ्या आणि सगळी बेटांचा एकदा अभ्यास करा.
त्याच्या बरोबरीनच मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सगळे समुद्र बघून घ्या. समुद्र म्हणजे काय आहे की मोठ्या प्रमाणावरती संपूर्णतः लक्षात ठेवा की भूभागानं व्यापलेला पाण्याचा प्रदेश. आता महासागर आणि समुद्रामध्ये काय डिफरन्स आहे तर महासागर हा पाण्याचा मोठा असा प्रवाह असतो की जो भूखंडाला व्यापतो, समजतंय का? आणि भूखंडाच्या कडून व्यापला जाणारा पाण्याचा भाग आहे त्याला आपण समुद्र म्हणतो. आता इथं काही गल्फ दिसतं, गल्फ ऑफ अलास्का, त्यानंतर इथंही पार्शियन गल्फ दिसतं का? त्यानंतर इथं अशा प्रकारचे विविध गल्फ दिसतात. म्हणजे आखातीचा भाग काय आहे डेफिनेशन? आखात म्हणजे काय? गल्फ आणि चॅनेल, आखात आणि खाडी याच्यामध्ये काय फरक आहे समजतो का? तुम्ही वाचली का पुस्तकं शाळेची? का तुम्ही काय वेगळा अभ्यास करताय? काही समजत नाही मला तुमचं. म्हणजे मला पण अंदाज आला पाहिजे की तुम्ही कुठून सुरुवात केलेली. तुम्ही पाहिली का शाळेची पुस्तकं वाचली ना भूगोलची का नाही? हा वाचली का नाही? बॉस, चॅनेल आणि गल्फ काय डिफरन्स काय? समुद्र पाणी जमिनीत आत गेलेलं असते ते एरिया गल्फ म्हणतात. महासागराचं किंवा याचं पाणी काय जमिनीत आत घुसलेलं असतं त्याला काय म्हणतो? गल्फ म्हणतात त्याला. गल्फ. आणि चॅनेल नदीच्या मुखामध्ये घुसलेलं असतं त्याला आपण खाडी म्हणतो. आलं लक्षात? खाडी, आखात हे सगळं माहिती पाहिजे. आणि उपसागर कशाला म्हणतात? बे ऑफ बंगाल, बे ऑफ हडसन. कन्सेप्ट जरा क्लिअर करून घ्या. शाळेची पुस्तकं वाचा. ऍक्च्युली हे सगळं तुम्हाला घ्यायला पाहिजे, पण तुम्ही शाळेतनं आता डायरेक्ट एमपीएससीच्या याला आलेला आहात म्हटल्यानंतर हे घेत बसायचं म्हणजे तुम्हाला दिवस किती द्यायला पाहिजे हे तुमचं क्लिअर आहे असं समजून आपण पुढे जातोय. म्हणजे मिनिमम लेवलला अप टू 10th स्टँडर्ड तुमचा सगळा स्टडी आहे असं आपण पुढे पाहून जातोय. तुम्ही वाचली नाहीत का पुस्तकं? शाळेची पुस्तकातली किती जणांनी वाचली? 5वी ते 10वी ची पुस्तकं. बाकीची कोणीच नाहीत वाचली. जॉग्राफीची काय लक्षात घ्या की पहिले जॉग्राफी वाचा, 5वी ते 10वी पुस्तक. त्याच्यावरून तुम्हाला हिस्ट्री समजेल, त्याच्यावरून सिव्हिल जी काही एकूण सोशलॉजी आहे, बाकीचे सगळे सब्जेक्ट आहेत ते समजतात. एन्व्हायरमेंट त्याच्यावरूनच समजतं. तिथली इकॉनॉमी जी आहे तर ती जॉग्राफीवरूनच समजते. इकॉनॉमी पूर्णतः तिथली अर्थव्यवस्था, तिथलं अर्थशास्त्र हे तिथल्या भौगोलिक कंडिशनवरती डिपेंड असतं. तिथं जो भूगोल आहे, आता आपण झारखंडमध्ये गेलो तर तिथं छोटा नागपूरचा पठार आहे. त्या भागामध्ये काय सर्टन कंडिशन्स आहेत हवामानाच्या, तिथल्या मृदेच्या, मग तिथं पाऊस किती पडतो, मग तिथं जंगल काय आहे आणि मग तिथं खाणी कोणत्या प्रकारच्या आहेत हे आपल्याला समजतं. आणि म्हणून काय आहे की तुम्ही आधी जॉग्राफी सगळी समजल्याशिवाय तुम्ही प्लीज अजिबात अभ्यास करू नका. त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्हाला लॉजिक लागणार नाही, तुम्हाला मार्क्स पडणार नाही, आयुष्यात कधीही यशस्वी नाही होणार. पहिलं जॉग्राफी क्लिअर करा. जॉग्राफी म्हणजे काय? बेसिक जॉग्राफिकल नॉलेज 10वी पर्यंतच्या प्रत्येक शब्दावरती कमांड पाहिजे आणि मग ते विषय सगळे समजतील. आता पॉलिटिकल सायन्स तुमचं समजा चालू आहे तर तुम्हाला लक्षात ठेवा की पॉलिटिकल सायन्स मध्ये अनेक कलम आहेत, म्हणजे अनुच्छेद आहेत. तर 1 ते 395 आर्टिकल पाहत असताना त्यामध्ये तुम्हाला एक समजलं पाहिजे की हे आर्टिकल्स आणि तिथला भाग कसा कसा लागू होतो. काहीच समजणार नाही तुम्हाला. प्रत्येक आर्टिकलचा प्रत्येक काही रिजनशी संबंध येताना दिसतो, प्रत्येक वेगवेगळ्या भागाशी संबंध येतो. आता तुम्ही समजा मतदारसंघांचं पुनर्योजन म्हणून पाहिलं, परिसीमन, तर मतदारसंघांचं परिसीमन त्याच्यामध्ये मग निवडणूक आयोग पाहिला. तुम्ही समजा 370, 371 कलम पाहिली, तुम्ही परिशिष्ट पाहिली किंवा पहिले 1 ते 4 कलम पाहिली, मग ती राज्य कुठं आहेत काय आहेत काही समजणार नाही तुम्हाला. कॉन्स्टिट्यूशन पाहताना कोणत्या देशातून काय काय घेतलेलं आहे, आयर्लंड कडून, दक्षिण आफ्रिकेकडून, ऑस्ट्रेलियाकडून, इंग्लंडकडून, पार्लमेंटरी सिस्टीम कुठून आलेली आहे, तर हे सगळं काय आहे की पहिलं आपल्याला मॅप वरती पाहिलं पाहिजे ते कुठं आहे आणि मग तिथून काय काय घेतोय आपण सगळंच लक्षात ठेवा. की आता तुमची राष्ट्रगीत घेतलं तर द्रविड, उत्कल, बंग. आता द्रविड कुठं आहे, उत्कल कुठं आहे, बंग कुठं आहे माहिती नाही आहे. राष्ट्रगीताचा आपण अभ्यास करतोय, लक्षात येतंय का तुमच्या?
टोटल प्रिअम्बल जर पाहायला गेला आपण प्रस्तावना, तर त्याच्यामध्ये जी काही वाक्य रचना आहे तर त्याचा आपल्या सगळ्या भूभागाशी संबंध आहे. सिटिझनशिप नागरिकत्वाची कलम आहे, तर नागरिकत्वाचं कलम पाहत असताना 5 ते 11 तर त्याच्या मॅप वरती आपला संबंध येतो. भारतातून बाहेर गेलेले, पाकिस्तान मधून भारतात आलेले, भारतातून पाकिस्तान मध्ये गेलेले, त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. तुमचं हिस्ट्री घेतला आता 1857 पासून किंवा 1757 पासून प्लासीची लढाई सुरू झाली. मग ती प्लासी कुठं आहे, बक्सार कुठं आहे, कुठं राज्य केलं, काय केलं, पानिपत कुठं आहे, पानिपतच्या लढाई अभ्यासल्या, कुठं अभ्यासणार. तर महत्वाचं काय आहे की हिस्ट्री अभ्यासाआधी मॅप आणि जिओग्राफी नसेल तर काय अभ्यासताय, पाठ करताय का, किती पाठ करणार तुम्ही, इम्पॉसिबल आहे. म्हणून तुमचा जिओग्राफी चांगला पाहिजे, त्याच्याशिवाय पुढे जाता येत नाही. इकॉनॉमी संपूर्ण भारताची लक्षात ठेवा की नैसर्गिक साधन संपत्ती अभ्यासायची आहे, त्याशिवाय तुम्ही इकॉनॉमी करू शकत नाही. समजा ऍग्रिकल्चर आधारित आहे, मग कुठं आहे कृषी आपला भाग. आता राजस्थान मध्ये जिथं पाऊस पडत नाही तिथं ऊस पिकू शकतो का, काय तिथं समजा बाजरी, आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये बाजरीचं उत्पादन घेतलं जाऊ शकतं का, मच्छीमारी कुठे केली जाऊ शकते. म्हणजे हे सगळं काय आहे की आर्थिक व्यवस्था देशाची, जीडीपी, एनडीपी, सगळ्या एक्सपोर्ट, इम्पोर्ट, इंटरनॅशनल ट्रेड, आपली करन्सी, आपलं जगात आपलं भारताचं स्थान, हे सगळं आपलं डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इकॉनॉमिक ग्रोथ असेल किंवा एकूण जगाशी तुलना करताना आपल्या प्रत्येक सेक्टर विषयी, ह्युमन राईट्स विषयी, ह्युमन रिसोर्सेस विषयी, हेल्थ विषयी, एज्युकेशन विषयी आपलं स्टँडर्ड कुठं कसं आहे कसं समजणार का, तर आपली जिओग्राफी समजली की आपलं स्टँडर्ड सगळं समजतं. आपण कोण आहोत, कुठं आहोत, कुठल्या कटिबंधात आहोत, आजूबाजूला काय आहे, ऍटमॉस्फिअर काय आहे, अमेरिका एवढा डेव्हलप्ड का आहे आणि युरोप एवढा डेव्हलप्ड का आहे, तर तिथलं ऍटमॉस्फिअर, तिथलं टेम्परेचर, तिथलं पर्जन्यमान, तिथले सस्टेनेबिलिटी, तिथले जी काही एकूण व्यवस्था आहे, तिथले लोक हुशार आणि बुद्धिमान का आहेत, लक्षात येईल. तुमच्या बहुतांशी आपल्याला लक्षात येईल की जे काही थंड प्रदेशातले लोक आहेत तर ते ऑलिम्पिक मध्ये जास्त मेडल मिळवताना दिसून येतात. उष्णकटिबंधातले लोक तुलनेनं कमी आहेत त्यामध्ये. मग आफ्रिकन, एशियन कंट्रीचा आपण पाहतो, चायनाचे सुद्धा आपण भाग पाहतो, कुठं आहे पहा. त्यानंतर अमेरिका पहा कुठं आहे, युरोप कुठं आहे पहा, रशिया कुठं आहे. म्हणजे आपल्याला हे सगळं काय आहे की जिओग्राफी तुम्ही 5वी ते 12वी समजून घेतली पाहिजे. आता एन्व्हायरमेंटल चेंजेस आले, इकोसिस्टीम आली, किंवा तुम्हाला आता कोस्टल झोन तुम्हाला अभ्यासायचे आहे, किनारपट्टींचा अभ्यास करायचा आहे, तर तो कसा काय अभ्यास करणार एन्व्हायरमेंटचा. आता रामसर ऍग्रीमेंट तुम्हाला अभ्यासायचं आहे एन्व्हायरमेंटचं, कुठं आहे ते रामसर, आहे का इंडियामध्ये कुठं, हा इराण. हा आता माहिती आहे म्हणून तुम्हाला, पण ते इराण कुठं आहे हे माहिती पाहिजे. मग ते कधी झालं, तिथलं ठिकाण, त्या इराणची माहिती. म्हणजे काय आहे की एकाने डिपेंड आहे, नॉलेजची साखळी कड्या जोडल्या पाहिजे तर अभ्यास आहे. पण तुम्ही कसा अभ्यास करताय माहिती नाही. आता तुम्ही पुस्तकं वाचताय, तुम्ही पारंपरिक पद्धतीने अभ्यास करत असतील तर तुम्हाला वर्ष लागतील, पिढ्या जातील तरी तुमचं कुणीही सिलेक्शन होणार नाही. तुमच्या पुढल्या 5 पिढ्या 10 पिढ्या व्हायचं. सिस्टीम समजावून घ्या, त्याचं कोर काय आहे, गाभा समजावून घ्या. अभ्यास महाराष्ट्रातले सगळेच करतात, काही नाही त्याला. अशीच पुस्तक घ्यायची, वाचायची, पण सिक्वेन्स पकडलाय का, एक धागा पकडून तोच धागा ओढत न्यायला लागले का, त्यांनाच यश मिळतं. कारण त्याची अंडरस्टँडिंग होते, एकूण त्याचं संपूर्ण अभ्यासाची जी सायकल असते तर त्यावरती कमांड येतो त्याचा. उगीच वाचला वाचला पाठ केला लक्षात राहिला, परीक्षा झाली, दिवाळीला गेला की झालं, लाडू खाल्ले की सगळं विसरलं, जाऊन झोपून टाकलं की झालं, 2-10 वर्षाचा अभ्यास विसरला. पाठांतर काय उपयोग आहे, असं नाही लक्षात राहू शकत. कारण हे आपल्याला एक्झाम खूप लांब लचक द्यायचे आहेत, खूप क्रिटिकल आहेत एक्झाम. मग त्याची लॉजिक कुठून डेव्हलप होणार, तर लक्षात येते का, तुम्ही पहिलं बेस करा. बेस बनवल्याशिवाय काही उपयोग नाही. पुन्हा पुन्हा सांगतो मी, तुम्ही डोक्यातनं काढा. आता आम्ही यामध्ये 25 वर्ष काम करतोय, कोणाचं सिलेक्शन झालेले आहे, ज्यांनी बेस स्ट्रॉंग केलेला आहे, बेस ज्यांचा स्ट्रॉंग आहे त्याचीच फक्त सिलेक्शन होणार. एक ही कोण सोम्या गोम्या किती पण हुशार किती पण अभ्यास करू द्या, नाही होणार. बेस स्ट्रॉंग पाहिजे. पाया जर दणदणीत आहे तर ती इमारत चांगली होणार आहे. तुम्ही उठताय आणि सगळं पुढला अभ्यासताय, काही वाचताय, काय समजत नाही,
तुम्ही या मॅपची बुक इतकी कोरून पिली पाहिजे, रात्रंदिवस डोळे फोडले पाहिजे, तुमचे 500-700 नकाशे भरून झाले पाहिजे. एक सिंगल कुठलंही बेट, एक सिंगल काही अशी गोष्ट तुम्हाला माहिती नाही असं होता कामा नये. लक्षात येते का? आता समजा की एकूण एवढे देश होते ऑलिम्पिक मध्ये, तर देशांची त्या मेडल ते कुठं देश आहेत, प्रत्येक देश आपल्याला माहिती पाहिजे, प्रत्येक बेट माहिती पाहिजे. आता रशियाचा पहा की यंदा रीतसर अधिकृतरित्या ऑलिम्पिक ला संघ उतरला नव्हता. किती रशियाला मेडल मिळाली माहिती आहे तुम्हाला? नाही. म्हणजे तुम्ही करंटचा अभ्यास करताना काहीच माहित नाही तुम्हाला, का तुम्ही मॅप व्यवस्थित अभ्यासलेला नाही. कुठले देश कुठं आहेत, आता नवीन देश कुठला आला की ज्यानं लक्षात ठेवा की भारतापेक्षा एकदम फास्ट मेडल मिळवले. आता भारताचे सुद्धा मेडल आले, ते कुठून आले, कोणत्या राज्यातून आले? साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया मधून कुठून आले? मग मणिपूर हरियाणाच आपल्याला का दिसतं सातत्यानं? बाकीचा देश कुठे गेला? कुठं दिसतो? मणिपूर आणि हरियाणा, आसाम सोडला तर इंडियामध्ये आपल्याला कुठले खेळाडू आहेत का? का नाही आहे? मग तिथली काय भौगोलिकता आहे? म्हणजे तुमचा अभ्यास हा लक्षात ठेवा की बेसिक स्टडी पाहिजे. तुम्ही असंच करणार असाल, तुमचं बेसिक तुम्ही जर काही आता 2 महिने होऊन गेले तुमचे बेसिक स्टडी करत नसाल तर पुढे शिकवण्याला प्रॉब्लेम आहे. पण तुम्हाला काय पट मी काय काय सांगतोय ते समजलं पाहिजे, तर पुढे आपल्याला जाता येईल. लक्षात घ्या. तरी पण ठीक आहे, माझं मी काम करतो, पण तुम्हाला लक्षात घ्या, जर तुमची 5वी ते 10वी पुस्तकावर कमांड नाही आला त्या पुढल्या 2-3 महिन्यामध्ये, पुढे घेण्यात काही अर्थ नाही. कारण काय आहे की ऍप्लिकेबल जो जॉग्राफी आहे तर तो मुळात लक्षात ठेवा की ह्या 10वी पर्यंतच्या बेसवरती आहे. कुठलंच पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स असू द्या, हिस्ट्री असू द्या, ह्युमन रिसोर्सेस, ह्युमन राईट्स असू द्या, काहीच त्याचा हे नाही आहे. लक्षात घ्या. तुम्ही किती जणांनी हे नकाशे आता पहिल्या सुरुवातीच्या पेज पासून 10-20 वेळा वाचले? तुम्हाला असं वाटतंय का की काहीतरी मध्यम मार्ग आहे, कोणतरी येतं गाईडलाईन करतं आणि तुम्हाला गोष्ट मिळते? डोक्यातनं काढा, लक्षात ठेवा. असं नाही आहे यामध्ये. तुम्ही खोलच बुडी मारायची आहे, खूप खोल जायचं आहे. अजिबात लक्षात ठेवा की हे करायचं नाही आहे. त्यामध्ये तुम्ही नाही जात आणि हे काही मॅपचा अभ्यास करायचा नाही आहे. मॅपचा अभ्यास तुम्ही करत असशील तर चुकीचं आहे, ते लक्षात घ्या. हा अभ्यास नाही आहे, ही बेसच आहे तुमचा, हे अंग विभाज्य घटक आहे. हा अभ्यास नव्हे. हा अभ्यासासाठीचे लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये जे पण काही कंटेंट पाहिजे त्यासाठीची आवश्यकता. आता हे नसेल तर अभ्यास कसं करू शकता? ठीक आहे, आपण जाऊ पुढे, जास्त वेळ नको घालवायला. तर आपण इंडियाच्या थोडक्यात लक्षात ठेवा की मॅपकडे जाणार आहोत. तर आपला इंडिया कुठं आहे माहिती असणं गरजेचं आहे. पहा, आता इंडियाची माहिती घेत असताना आपल्याला सर्वात महत्वाचं त्याचं स्थान आणि विस्तार, म्हणजे त्याची पोझिशन कुठं आहे आणि त्याचे एक्सटेन्शन कुठं आहे. तर महत्वाचं आपल्याला लक्षात येईल की इंडियाचं इथं दिसतं. पहा, आता इथं काय आहे? इक्वेटर आहे, विषुववृत्त. इंडियाची सुरुवात इथं दक्षिणेकडून होते. आता आपलं कोणत्या गोलार्धामध्ये आहे इंडिया? गोलार्धामध्ये नॉर्थ, आणखी ईस्ट नॉर्थ, म्हणजे उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे. तर पूर्व गोलार्ध आपण पाहिला, पश्चिम गोलार्धाची, पूर्व गोलार्धाची सुरुवात कुठून होते? पहा, कुठून होते ती? युरोप मधून. आलं का लक्षात? आता इंडिया इथं येतो. तर आता आपल्या भारताचा जो काही अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आपल्याला पाहायचा आहे. तर आपण काय म्हणतो अक्षवृत्तांना इंग्लिश मध्ये? लॅटिट्यूड. आणि रेखावृत्तांना काय म्हणतो? लॉंजिट्यूड. आता लॅटिट्यूड कुठून कसा सुरुवात होतो? अक्षवृत्त कोणता आहे? उत्तर. उत्तर ते उत्तर सांगा, किती अक्षवृत्त आहे? किती डिग्री मध्ये आहे? काहीच अभ्यासलेलं नाही तुम्ही, शाळेची पुस्तकं. 8 ते 37 डिग्री मध्ये आहे का? 8 ते 37 डिग्री पहा. म्हणजे इथं आपण पाहतो 0 आहे ना अक्षवृत्त. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 होतात पाहिजे. त्याचे मिनिट्स नंतर, सेकंद नंतर आपण पाहणार आहोत. 8 डिग्री ते 37 पहा. 8, 10, 15, 20, 25, 30, 35 आणि इथं टोकावरती 37. म्हणजे आडवा विस्तार किती आहे? 8 ते 37 डिग्री मध्ये आपला इंडिया आहे. आता याच्यावरून गणित विचारली जातात, शाळेची पुस्तकं अभ्यासा, लक्षात घ्या. त्याचा अंश काढावे लागतात.
त्याचं वेळ काढावी लागते, कुठल्या वेळ कुठं आहे ते पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर इथून आपण सुरुवात केली. आता उभा विस्तार म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे. तर आपला काय पूर्व गोलार्धामध्ये आहोत आपण, त्यामुळं पूर्व गोलार्धामध्ये सांगण्यासाठी आपण पूर्व रेखावृत्तीय विस्तार सांगतो. तर इथं किती होतं पा, आपण आलो ना इथं पा, कुठं आहे इंडिया इथं, हा पा, हे किती आहे, किती आहे 60 आहे पा. ही लाईन दिसते का अशी गेलेली 60 पा, 60 अशी गेली का लाईन, ही आली का 60. आता 60 केला आपण 61 62 63 64 65 67 68 आहे का 68. तर 68 डिग्री पासून चालू होऊन 70 72 75 80 पा 90 95 कुठे इंडिया येतो, इथं मणिपूर, इथं अरुणाचल प्रदेशचं टोक 97 म्हणजे 68 ते 97 काय आहे, रेखावृत्तीय विस्तार आहे. 8 ते 37 पूर्व 8 ते 37 उत्तर अक्षवृत्तीय विस्तार, यातला कोणताही शब्द गाळून चालत नाही कारण त्याचं सिच्युएशन समजणार नाही, पोझिशन समजणार नाही. 8 ते 37 डिग्री उत्तर अक्षवृत्तीय विस्तार, 8 ते 37 डिग्री उत्तर अक्षवृत्तीय विस्तार इंडियाचा आहे. त्यानंतर 68 ते 97 पूर्व रेखावृत्तीय विस्तार आहे. म्हणजे इथं 68 पूर्वेकडून चालून 97 पूर्वेला इंडियाचा विस्तार संपतो. आणि म्हणून आपल्याला स्थान आणि विस्तार सांगत असताना दोन्ही सांगायला पाहिजे आहेत. म्हणजे 8 ते 37 उत्तर अक्षवृत्तीय अक्षवृत्त, त्याच बरोबरीनं 68 ते 97 पूर्व रेखावृत्त, या दोन्हींच्या मध्ये आपल्याला लक्षात येईल की इंडिया आपला दिसून येतो. ठीक आहे. आता हे काय झालं, आपण अक्षवृत्तीय विस्तार पाहिला. आता आपण काय पाहतोय, पॉलिटिकल मॅप इंडियाचा पाहत असताना पॉलिटिकल बाउंड्रीज पाहणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जॉग्राफिकल बाउंड्रीज आपल्याला पाहिजे. कोणत्याही याचं पाहत असताना 3 महत्त्वाची माहिती पाहिजे. कोणतेही ठिकाण माहिती पाहिजे असेल तर त्याचं टेक्निकल कुठं डेव्हलप म्हणजे त्याचं एकूण पोझिशन आहे, टेक्निकल पोझिशन म्हणजे 8 ते 37 68 ते 97. दुसरा पॉलिटिकल पोझिशन म्हणजे तो कोणत्या बाजूने शेजारी देश आहे त्यांच्यामध्ये आहे. आणि थर्ड जॉग्राफिकल पोझिशन म्हणजे प्रादेशिक येतात त्याची, म्हणजे त्याचे जे काही जॉग्राफिकल बाउंड्रीज आहेत, म्हणजे बाजूला लक्षात ठेवा की समुद्र आहे, पर्वत आहे, मैदान आहे, बेट आहे, समजते का. आता आपण काय पाहिलं, 8 ते 37 टेक्निकल लक्षात ठेवा की तांत्रिक आपण काय केलं की भारताचं स्थान ठरवलं बा. आता जातोय काय इंडियाचं थेट पॉलिटिकल लक्षात ठेवा की माहिती घेतोय. पश्चिमेला कोणता देश आहे, पाकिस्तान आहे. त्यानंतर उत्तरेला पहा इथं काय देश दिसतो, अफगाणिस्तानची बाउंड्री दिसते पहा. अफगाणिस्तानची बाउंड्री अतिशय छोटी दिसते पहा. त्याच्या बरोबरीनच आता ताजिकिस्तान वगैरे लागून आहेत का इंडियाला, नाही आहे. ठीक आहे. आता मग मात्र आपला चायना देश दिसतो. आपल्या देशाला लागून काय चायना आहे. चायनाची बाउंड्री समजते का पहा, कुठून चालू होते ती, थेट अशा पद्धतीने येते पहा. त्यानंतर आपल्याला इथे एक छोटा देश दिसतो पहा, नेपाळ दिसतो. त्यानंतर आणखी एक देश छोटा दिसतो पहा, भूतान. त्यानंतर इथं देश एक दिसतो पहा, म्यानमार, बर्मा म्हणतो, ब्रह्मदेश म्हणतो. आणि इथे एक देश दिसतो, बांगलादेश. आणि इंडियाच्या साऊथला कोणता आहे, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की या देशांच्या मध्ये आपला देश आहे. याला काय म्हणतो, राजकीय स्थान भारताचं. ठीक आहे. तर पॉलिटिकल पोझिशन आपण समजावून घेतली. आता आपण जातोय की जॉग्राफिकल सिच्युएशन पहा. तर इकडे आपल्याला लक्षात येईल पहा काय आहे, वाळवंट आहे पहा. इकडे काय दिसतं, अरबी समुद्र दिसतं. इकडे बंगालचा उपसागर, खाली दक्षिणेकडे काय आहे, हिंदी महासागर आहे. यानंतर आपण जर पाहायला गेलो इथं अशा टेकड्या आहेत का, कोणत्या टेकड्या आहेत, ज्या काही उत्तर दक्षिण लक्षात ठेवा की हिमालयाच्या पूर्वांचलामधल्या टेकड्या आहेत, ती आपली इकडची सीमा आहे पहा. त्यानंतर इकडे काय आहे, हिमालय आहे पहा. आणि इकडे अशा प्रकारे लक्षात ठेवा की वाळवंट असल्याचं दिसून येतं पहा. म्हणजे आपल्याला एक महत्त्वाचा भाग आहे की भारताच्या लक्षात ठेवा की पश्चिमेला अरबी समुद्र, त्यानंतर थरचं वाळवंट, आपण कच्छचं वाळवंट, थरचं वाळवंट पाहतो.
वरती लक्षात ठेवा की उत्तरेकडे आपल्या भारताच्या सीमा हिमालयाला लागून असल्याच्या दिसतात. पूर्वेकडे आपण गेलं तर खासी, गारो, जैती या टेकड्याच्या माध्यमातून आपला पूर्वेकडचा भारत दिसतो. खाली आपण ज्याला जाऊ भारताचा लक्षात ठेवा की पूर्वेकडचा भाग बंगालच्या उपसागराला लागून आहे आणि भारताच्या संपूर्ण दक्षिणेला हिंदी महासागर आहे. समजलं का पहा? आता ठीक आहे, इंडियाचा काढा, इंडियाचा फिजिकल जिओग्राफी काढा आणि मग पॉलिटिकल कडे जाऊ. हे तुमचं बेसिक तुम्ही पुस्तकं पूर्ण केली पाहिजे, हे मला सांगायची गरजच नाही भासली पाहिजे. सुरुवातच आपण इतका वेळ नसेल पीडीएफ मध्ये जाऊ. हा, फिजिकल जिओग्राफी प्राकृतिक रचना काढा भारताची. फिजिकल जिओग्राफी सुरुवातीलाच आहे ना, इथं आहे. खाली 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, बस 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 that's all. आता पहा, व्यवस्थितरित्या समजावून घ्यायचं आहे. कारण लक्षात घ्या की भारताचे जी काही प्राकृतिक रचना पाहिजे ती 5 विभागांमध्ये विभागलेली आहे. 5 विभाग म्हणजे कोणते आहेत तर उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडील मैदानी प्रदेश पहा, त्यानंतर महत्त्वाचे लक्षात ठेवा की किनारपट्टी, त्यानंतर पठार आणि बेट. म्हणजे 5 भाग आहेत भारताच्या प्राकृतिक रचनेचे. म्हणजे भारताचे पहा, उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश पहिला भाग पाहायचा आहे. सेकंड, उत्तरेकडील मैदानी प्रदेश पाहायचा आहे. थर्ड, लक्षात ठेवा की भारतीय पठारी प्रदेश पाहायचा आहे. चौथा पाहायचा आहे आपल्याला ती संपूर्णतः किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व किनारपट्टी. आणि बेट पाहायची आहेत आपण. इकडे लक्षात ठेवा की लक्षद्वीप बेट आणि उजव्या बाजूला आपण बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेट पाहायचे. म्हणजे भारताचा आपण प्राकृतिक भूगोल व्यवस्थितरित्या समजावून घ्यायचा आहे. आता पहा, पहिल्यांदा आपण जातोय ते भारताचे उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश पहा. तुमच्या इथं लक्षात येईल पहा की असा प्रकारचा हा जो काही कलर्ड भाग आहे तो संपूर्णपणे इथपर्यंत येताना दिसून येतो. तर इथं पहा काय दिलेलं आहे, हिमालय नाव आहे का पहा, हिमालय. आता हिमालय पण काही असा एक संघ एक भिंत नाही, तर हिमालयाचे 3 भाग पडताना दिसतात. उत्तरेकडचा सर्वात जास्त भाग जो आहे तो जो उंच आहे तर त्याला बृहद हिमालय म्हणतात पहा, म्हणजे ग्रेटर हिमालय. जो भारताच्या सर्वात लक्षात ठेवा की उत्तरेकडं म्हणजे भारताचं जे टोक आहे तर ते आपल्याला ग्रेटर हिमालय आहे पहा इथं, GREAT हिमालय, ग्रेटर हिमालय पाहतो का आपण. त्यानंतर एक मध्य हिमालय आहे. मध्ये एक आपल्याला अशा पद्धतीने एक हिमालयाची पर्वतरांग आहे, त्याला मध्य हिमालय म्हणतो आपण. आणि त्याच्या खाली एक छोटा हिमालयाची पर्वतरांग येताना दिसते, त्याला आपण शिवालिक टेकड्या किंवा शिवालिक पर्वतरांगा म्हणतो. तर अशा पद्धतीनं उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशाच्या मध्ये आपणास हिमालयाचे महत्त्वाचे 3 भाग पडतात. जो सर्वात उत्तरेकडचा आहे तो बृहद हिमालय, मोठा हिमालय, ज्याला ग्रेटर हिमालय म्हणून ओळखतो. त्याच्या खालोखाल लक्षात ठेवा की मध्य हिमालय पाहतो आणि छोटा हिमालय म्हणजे शिवालिक टेकड्या पाहतो. आता तोच हिमालयाचा जो काही आपण इकडून आलो इकडं म्हणजे काय पश्चिमेकडून इकडं पूर्वेकडे येतो, पण त्याच हिमालयाच्या पर्वतरांगा काय होतात वरून खालती दक्षिणोत्तर लक्षात ठेवा की त्या डोंगररांगा दिसून येतात, म्हणजे त्यांना आपण टेकड्या पण म्हणतो पहा. आणि म्हणून ह्या सुद्धा काय आहेत
की पूर्वांचलातल्या हिमालयाच्याच उपरांगा समजल्या जातात, ज्या लक्षात ठेवा की उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना दिसतात. मग इथं पहा गारो हिल्स, खासी हिल्स, जैतिया हिल्स, मिका हिल्स, नागा हिल्स, पतकई हिल्स, तर आपल्याला डापला हिल्स, मिझो हिल्स अशा पद्धतीने ह्या डोंगर रांगा असल्याच्या दिसून येतात. तर आपल्या लक्षात येते का की भारताची प्राकृतिक रचना पाहत असताना उत्तर पर्वतीय प्रदेशांच्या मध्ये हिमालय, ग्रेटर हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक टेकड्या आणि इकडे लक्षात ठेवा की उत्तर दक्षिण हिमालयाच्या उपरांगा दिसून येतात. आता तुमच्या नकाशामध्ये काही इथं पहा महत्वाचे त्या पर्वतरांगांच्या मध्ये काही महत्वाचे असे मोठे लक्षात ठेवा की पर्वतरांगा आहे. तर इथं पहा सर्वाधिक उत्तरेकडे काय दिसतं, काराकोरम दिसतं पहा. त्याच्या खालोखाल तुम्हाला लक्षात येईल की लडाख रेंजेस आहेत पहा, त्यानंतर झास्कर आहे आणि पीर पंजाब. तर आपल्याला लक्षात येईल की भारताच्या उत्तर टोकाकडे गेला तुम्ही तर के फॉर काराकोरम, एल फॉर लडाख, झेड फॉर झास्कर आणि पी फॉर पीर पंजाब. तर के त्यानंतर एल झेड पी, के एल झेड पी तुम्ही जर केला तर तुम्हाला काय उत्तरेकडून दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला तर तुमचं उलटे सिम्बॉल्स दिसतील. के फॉर काराकोरम, एल फॉर लडाख, झेड फॉर झास्कर, पी फॉर पीर पंजाब. तर पहा इथं के एल झेड पी अशा पद्धतीने पर्वतरांगा असल्याच्या दिसतात पहा. सापडल्या का त्यामध्ये, सापडल्या का? तर ह्या कायम परीक्षेला विचारल्या जातात. ते सर व्यवस्थित नंतर तुम्ही डीप मध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे. मी आता जास्त डीप मध्ये जाऊ शकत नाही कारण आपल्याला बाकीचं पाहायचं आहे. उत्तर पर्वतीय प्रदेश झाल्यानंतर आता थोडं वरच बस जास्त नको खाली. आता आपण काय पाहणार आहोत, उत्तरेकडील मैदानी प्रदेश पहा. आता मैदानी प्रदेशाचे काही लोक 2 भाग करतात, काही 3 भाग करतात. पण ठीक आहे, आपण 3 भागामध्ये समजावून घेऊ. पहा इथं ग्रेटर इंडियन डेझर्ट आहे पहा, वाळवंट. पश्चिमेकडचा वाळवंट प्रदेश हा सुद्धा मैदानी प्रदेशच आहे पहा. तिथंच आपल्याला संपूर्ण राजस्थान आणि हरियाणाचं वाळवंट म्हणून हा एक भाग पकडला जातो. दुसरा भाग आहे तो संपूर्णपणे उत्तरेकडचा मैदानी प्रदेश, गंगेचा हा संपूर्ण गंगा नदीचा जो भाग आहे तो मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. गंगा नदीचा मैदानी प्रदेश. आणि त्यानंतर तिसरा पाहतो ते म्हणजे ब्रह्मपुत्रा नदीचं खोर जो मैदानी प्रदेश आपण पाहतो. लक्षात येते का? तर आपल्याकडं थेट उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे राजस्थान, हरियाणाचं वाळवंट, गंगेचं मैदान आणि ब्रह्मपुत्रेचं मैदान असे 3 भाग पडतात. फक्त आपल्याला शिकायसाठी आहे, डिटेल मध्ये तुम्ही पुस्तकामध्ये वाचा. ठीक आहे. आता आपल्याला लक्षात येईल की जाऊ द्या वर थोडं, पठारी प्रदेश पहा. इकडे आपल्याला वेस्टर्न घाट दिसतो पहा, इकडे ईस्टर्न घाट दिसतो पहा. म्हणजे काय की थेट लक्षात ठेवा की इकडचा पूर्व घाट आहे पहा, ईस्टर्न घाट आहे का. त्यानंतर इकडे आपण गेलो तर थेट सातपुडा वरती लक्षात ठेवा की विंध्य दिसून येतो. तर विंध्य पासून इकडे वेस्टर्न, इकडे ईस्टर्न मधला जो भाग आहे म्हणजे की 3 घाटांच्या मध्ये जो भाग येतो, जो उंच भाग आहे, तर त्याला आपण पठारी प्रदेश असं म्हणतो. तर संपूर्णपणे आपल्याला लक्षात घ्या की हे काय होतं, दख्खनचं पठार, डेक्कन प्लॅट्यू म्हणून आपण पाहतो. समजलं का? लक्षात येते. तर अशा पद्धतीनं एकूण भारतामध्ये आपण उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, त्यानंतर एकूण पठारी प्रदेश, तर दक्षिण भारत एकूण भारतीय पठारी प्रदेश. ठीक आहे. आता आपण किनारपट्टी पहा. ठीक आहे, पश्चिम किनारपट्टी. इथं कोकण आणि मलबार कोस्ट आहे का, कोकण किनारपट्टी आणि मलबारची किनारपट्टी. इकडं आपण पहा कोरोमंडल कोस्ट दिसते का पहा, कोरोमंडल कोस्ट. संपूर्णतः ही काय आहे की पूर्व किनारपट्टी असल्याची दिसून येते. तर आपण सर्वात महत्वाचं काय की पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी अशा 2 किनारपट्ट्या आहेत. आणि इकडं आपल्याला काय दिसतं,
लक्षद्वीप, छोटी 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 बेटं दिसतात आणि इकडेही छोटी छोटी बेटं दिसतात, अंदमान निकोबार. अशा पद्धतीनं भारताची फिजिकल जी काही स्ट्रक्चर आहे, एकूण कन्स्ट्रक्शन आहे, ते 5 भागामध्ये विभागलं जातं. ठीक आहे. तर भारताचे आपण पहिल्यांदा काय पाहिलं की पॉलिटिकल सिच्युएशन पाहिली, पॉलिटिकल पोझिशन पाहिली की भारताच्या भोवतीनं किती राज्य, किती देश आहेत, 6 की 7 की 5? हा, भारताला लागून असलेली आणि भारताचे शेजारी म्हटलं तर किती देश होतील? 7 का 8 का 10? बघा, हे सगळं व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, खाली कर. तर आता इथं तुम्हाला लक्षात येईल पहा की भारताचा जो काही भाग आहे तर त्याची उंची इथं दाखवलेली आहे की 0 दाखवले का, तर समुद्र सपाटीला ती उंची आहे. आणि जर जसं कलर बदलत जाईल पहा तस तशी ती उंची काय होते, वाढत जाते. आता इथं संपूर्ण व्हाईट कलर आहे पहा, की किती आहे, 6000 ते 8000च्या वरची. म्हणजे हे सगळं काय की जे आहे भाग व्हाईटचा तो काय अतिशय उंचीचा आहे पहा. तुम्हाला थोडा ग्रीनचा दिसतो तर 0 ते 150 मीटर उंचीवरती. म्हणजे काय मैदानी प्रदेश दिसतात का सगळे पहा, कलर. आता इथं लाईट येलो पहा 150 ते 300, लक्षात येते का, आणि 300 ते 600 मीटर उंचीवर, 1000 ते 1500, त्यानंतर 1500 ते 3000 मीटर उंचीवरती. बघून घ्या, म्हणजे तो भाग नेहमी पाहत चला, म्हणजे प्राकृतिक रचना तुम्हाला समजते. हाईट कुठल्या हाईटला काय आहे, आपले कुठल्याही पर्वत असतील किंवा काही शिखर असतील तर त्याच्यावरून समजतं, आपल्याला सहजासहजी समजू शकतं. तर ठीक आहे. तर आपलं पहा की फिजिकल जिओग्राफी पाहत असताना महत्वाचं लक्षात ठेवा की आपण 3 भाग पाहिले, म्हणजे एकूण 5 भाग पाहिले. त्यामध्ये उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश वाहतो, म्हणजे नॉर्थ लक्षात ठेवा की जे माउंटन रेंजेस आहेत, खास करून हिमालयन रेंजेस पाहतो. त्यानंतर मैदानी प्रदेश प्लेन्स पाहतो 3, त्यानंतर 2 किनारपट्टी प्रदेश पाहतो आणि 1 पठार पाहतो आणि 2 बेट पाहतो. अशा पद्धतीनं लमसम आपण काय केलं की भारताची संपूर्ण प्राकृतिक रचना थोडक्यात पाहिली. त्याचे एक्सप्लेनेशन तुम्ही वाचायचं आहे नंतर. आता आपण पॉलिटिकल पाहिलं, पाकिस्तान आहे इकडं, अफगाणिस्तानची बाउंड्री आहे. इथून लक्षात ठेवा की चायना लागतो, इथं नेपाळ आहे, इथं सिक्कीमला लागून इथं संपूर्णतः इकडं आसाम, यानंतर इकडं आपण अरुणाचल प्रदेश आणि इकडं पश्चिम बंगालला लागून हा काय होतो, भूतान होतो. खाली बांगलादेश आहे, इकडं म्यानमार असल्याचा दिसतो आणि खाली दक्षिणेकडं श्रीलंका आहे. ठीक आहे. आता पुढे जातोय पहा आपण. आता व्यवस्थितरित्या काय करायचं आहे की ह्या भाग पाहताना इंडिया रिव्हर्स पाहिजे आहेत, कारण नद्या आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. नद्यांच्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. इंडस्ट्री पाहिजे असेल तर तिथं पाणी पाहिजे, म्हणजे नदी. डॅम तिथले, इलेक्ट्रिसिटी तिथल्या, डेव्हलपमेंट तिथल्या, सिटी, नद्यांच्या शिवाय समजणारच नाही. आणि म्हणून पहिला नद्यांचा भाग व्यवस्थित समजून घ्यायचा की नदी कुठून वाहते, त्या नदीचा भाग कोणत्या राज्यातून जातो, त्या नदीवरती कोणती शहर कोणती जिल्हे आहेत, कुठं महापूर येतो, नद्यांच्या पाण्यावरती कोणते डॅम बसवलेले आहेत, इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट कुठले आहेत, एकूण लक्षात ठेवा की त्या भागाची इकॉनॉमी काय आहे. आता नदी जिथून वाहते आणि जिथं ज्याला उगम पाव, जिथं लक्षात ठेवा की विलीन होते महासागराला उपसागराला, तर त्या आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणजे पहा, नद्यांचा जर प्रदेश तुम्ही व्यवस्थित अभ्यासला तर तुम्हाला हिस्ट्री पण समजते, जिओग्राफी पण समजते, इकॉनॉमिक्स पण समजतं, पॉलिटिकल सायन्स पण समजतं. आपल्या नद्या पाहायला गेला तर मग तुम्ही 262, 263 आर्टिकल्स आहेत. 262 यामध्ये आंतरराष्ट्रीय आपल्या ज्या काही आंतर राज्यांच्या मध्ये ज्या नद्या वाहतात तर त्या नदी पाणी वाटपाच्या बाबतीत जे वाद होतात राज्यांच्या मध्ये ते कसे सोडवायचे आहेत तर त्याच्याविषयी तरतूद आहे. मग त्या नद्यांच्या वरती आतापर्यंत लक्षात ठेवा की कोणत्या राज्यांची भांडणं झाली, त्यांचे वाद कोणते गेले, त्याच्यासाठी ट्रायब्युनल लवाद कोणते नेमले, त्या लवादांचा तुम्हाला सगळा अभ्यास आहे. त्या लवादांनी काय निर्णय दिले, कोणाच्या वाट्याला किती पाणी आलं, कोणत्या धरणाचं कोणत्या महिन्यात किती पाणी सोडायचं आहे,
महाराष्ट्राचा आता कृष्णा पाणी वाटप लवाद आपल्याला व्यवस्थित अभ्यासला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला कर्नाटकच्या महाराष्ट्राच्या वाट्याला आंध्र प्रदेशच्या वाट्याला किती पाणी आलं आणि मग तुम्हाला जी काही आता ज्या काही समस्या निर्माण होत आहेत त्याला करंट अफेअरला प्रश्न विचारले जाईल. तर तुम्हाला पहा की एक्सक्यूज नाही आहे. जिओग्राफी मॅप ज्याचे मास्टर झाले त्याला पट 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 सगळं नॉलेज यायला लागले. हिस्ट्री पटापट समजेल, जिओग्राफी पटापट समजेल, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स. ज्याला मॅप नाही आहे त्याला काही येणार नाही, कारण ते शाळेचे दिवस नाही आहेत की पाठ केले परीक्षेला आणि काही केला. ठीक आहे. तर आता एक मॅप काढा, इंडिया रिव्हर्स म्हणा. नद्या तेवढ्या आज सगळ्या पाहून घेऊ आपण आणि हे तुम्ही सगळं नकाशात तुमच्या दाखवायचं आहे. मी वरवरच सांगतोय, डीप मध्ये आता जात नाहीये. तुम्ही 2 महिने 6 महिने काहीच नका करू, मॅपच करा. तेवढं सुद्धा तुमच्या हातून होणार नाही, लक्षात ठेवा. दिवस आणि रात्र एकच काम करायचं, काही नाही बघायचं, फक्त नकाशे, सिलेबस, क्वेश्चन पेपर आणि नकाशे बघायचे. नकाशे बघितला की सगळं करंट अफेअर्स बी त्या नकाशावरतीच बघायचे. इतिहास वाचायला लागला तर मॅप पुढे ठेवूनच इतिहास वाचायचा. राज्यव्यवस्था अभ्यासायची असेल तर मॅप पुढे ठेवूनच राज्यव्यवस्था अभ्यासायची. काही असू द्या तुमचं, मॅप पुढे ठेवल्याशिवाय अभ्यास नाही करायचा. इंडिया रिव्हर्स काढा नद्या. हा चालतंय, तो दाखवा. ॲटलास मध्ये पण असेल. तुम्ही उलट्या सुलट्या अँगलनं अभ्यास करत असशीला तर यश मिळणार नाही. पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला, खूप डिटेलमध्ये मॅथचा अभ्यास झाला तर तुम्हाला गती लवकरात लवकर येईल. तुमचा 90% वेळ वाचेल. आता आपण पाहिलं एक सिंपल गोष्ट आहे, प्राकृतिक रचना भारताची का अभ्यासली तर पुढे जायचं आपल्याला. आपण भारताच्या भोवतीनं देश पाहिले आणि एकूण भौगोलिक सीमा पाहिल्या. इकडे वाळवंट आहे, तिकडे पर्वतीय प्रदेश आहे, इकडे पर्वतीय प्रदेश आहे, तिकडे महासागर आहेत 2, बंगालचा उपसागर, आणि इकडे खाली हिंदी महासागर आहे दक्षिणेकडे, आणि इकडे डाव्या बाजूला आपण पाहिलं काय आहे, अरबी समुद्र आहे. आता सिंपलशी गोष्ट आहे, नदी वाहत कुठून येणार, म्हणजे खालून वरती जाईल का, सकल भागातून उंच भागातून जाईल का. तर सिंपल गोष्ट आहे की उंच भागामध्ये तिचा उगम होईल आणि ती सकल भागामध्ये जाईल. सकल भागामध्ये जाऊन पृथ्वीत पोटात जाईल का, नाही जाणार. ती कुठे जाईल, कुठल्या तर समुद्राला मिसळेल. तर आपल्याला लक्षात येईल, सिंपल गोष्ट आहे. स्ट्रक्चर नद्यांचं समजावून घेताना काही कॉमन बाबी आहेत की 5 सगळ्या नद्या काय होतात, उंच प्रदेशामध्ये उगम पावतात. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भारतामध्ये आपण पाहत असताना काही नद्या म्हणजे पश्चिमेला, काही नद्या पूर्वेकडे जाऊन मिळताना दिसतात. नद्या शेवटी कशाला मिळणार, इकडे अरबी समुद्राला मिळणार किंवा इकडे बंगालच्या उपसागराला. आणि म्हणून भारताच्या नद्यांचे 2 भाग पडतात, एक पश्चिम वाहिनी नद्या आणि पूर्व वाहिनी नद्या. आता पश्चिमेकडे ज्या जातात त्यांना पश्चिम वाहिन्या, पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या सगळ्या नद्या पूर्व वाहिनी नद्या. आता आपल्याला लक्षात येईल की नद्यांचं जाळं दिसतं. आता पाहिलं तर आपल्याला की खूप अवघड वाटेल, पण खूप सोपं आहे. इतकं सोपं आहेत नद्या की एकदा तुम्ही पाहिला, एकदा त्या अँगलनं पाहिला की 5व्या मिनिटाला अख्ख्या सगळ्या भारतातल्या नद्या एका वेळेला तुम्ही सहजासहजी हे दाखवू शकता. आणि नद्यांचा अभ्यास केला जर करत बसला तुमच्या पद्धतीनं तर महिना 2 महिने सुद्धा लागतील. तर 5-10 मिनिटाचा विषय आहे. तर आपल्याला लक्षात घ्या की हिमालयातनं आपण ज्या उगम पावतात त्या नद्यांचा पहिला अभ्यास करायचा. त्यामध्ये 2 नद्या महत्वाच्या आहेत. नदी म्हणजे काय, उपनदी म्हणजे काय. तर नदी ही काय होते, उगम पावते आणि समुद्राला मिळते, तोपर्यंत तिचा फ्लो राहतो म्हणून तिला आपण नदी म्हणतो. उपनदी काय होते की उगम पावते कुठंतरी पर्वतामध्ये उंच ठिकाणी, पण ती जाऊन कोणत्या तरी दुसऱ्या नदीला मिळते आणि तिचं अस्तित्व संपतं, म्हणून तिला उपनदी म्हणतात. तर मुख्य नद्या कोणत्या आहेत आणि उपनद्या कोणत्या आहेत ते पाहण्यासाठी आपल्याला थेट उत्तर भारतातल्या 2 नद्या पाहिजे आहेत. ऍक्च्युअली 3 पाहिजे आहेत, पण 2 महत्वाचे आहेत आपल्याला. तर एक नदी आहे ती पहा, सिंधू नदी आहे, इंडस आहे काय. दुसरी आहे ती पहा, गंगा आहे. आणि तिसरी आहे ती ब्रह्मपुत्र आहे. म्हणजे उत्तर भारतामधल्या 3 महत्वाच्या नद्या आहेत. तर त्या कोणत्या,
तर थेट लक्षात ठेवा की इकडे येईल सिंधू, सेकंड आपण गंगा पाहतो आणि ब्रह्मपुत्र. आता आपल्याला लक्षात येईल पहा की सिंधू नदीचा तसा आपण जर पाहायला गेलो तर भारताच्या मध्ये रीत सद्यस्थितीमध्ये भाग नाहीये. आता पहा ती सिंधू नदी उगम कुठं पावते पहा, तिथं पॉइंट दिसतो का पहा, पहा सिंधू नदीचा उगम. नदी कुठून कशी वाहते लक्षात येते का पहा. हे ठिकाण आपल्याला नंतर बघायचं आहे. तुम्ही नकाशामध्ये पहा काय दिसतं तिथं, कोणत्या सरोवरात, कैलास पर्वत आहे. ठीक आहे, आपण हिमालयामध्ये उगम पावतो. पहा कुणीकडून कुणीकडे दिशा आहे त्याची. आता दिशा माहिती झाली तुम्हाला, आग्नेयेकडून वायव्येकडे, आग्नेयेकडून वायव्येकडे, आग्नेयेकडून वायव्येकडे गेली. कुठं, लडाख रेंजेस मधून गेली, पीओके मध्ये गेली. पहा पीओके मधून ती काय झाली, नॉर्थ कडून साऊथ कडे आली पहा, आणि साऊथ कडून येऊन पाकिस्तान मध्ये येऊन थेट ती पाकिस्तान मध्ये जाऊन भारताच्या मध्ये नव्हे, भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान मध्येच ती काय होते, अरबी समुद्राला मिळते. परंतु सिंधू नदी आपल्याला खूप महत्वाची आहे. सिंधू नदी पाणी वाटप करार अभ्यासायचं इंटरनॅशनली खूप महत्व आहे आणि त्याच्यावरती खूप दंगा उठतो. आपण सिंधू नदीचं पाणी अडवणार आहोत असं म्हटलं तर खूप मोठा लगेच पाकिस्तान यांचा संबंध येताना दिसून येतो. तर लक्षात येते का पहा, इथून सिंधू नदी समजली का तुमच्या नकाशामध्ये पहा. आता आपण पाहताना हा सगळा जो प्रदेश आहे, हा प्रदेश आपण हिस्ट्री पाहणार आहोत. हिस्ट्रीमध्ये जो आपला भाग आहे तो पंजाब या नावाने ओळखला जातो. 5 नद्यांचा प्रदेश, 5 नद्यांचा प्रदेश त्याला पंजाब म्हणतात. म्हणजे इथं इंडस आहे पहा, त्यानंतर इथं आपल्याला लक्षात येईल जी कोणती आहे नदी, झेलम आहे, त्यानंतर चिनाब आहे, त्यानंतर रावी आहे, सतलज आहे. अशा प्रकारच्या या नद्या ज्या आहेत तर त्या 5 नद्या आहेत की त्या 5 नद्यांचा प्रदेश म्हणजे पंजाब. आता आपल्याकडे पूर्व पंजाब आपल्याकडे आलेला आहे, पश्चिम पंजाब पाकिस्तान मध्ये गेलेला आहे. पण पंजाब हा सर्वश्रेष्ठ, जगातला सर्वोच्च, सर्वाधिक उत्पन्न देणारा, सर्वाधिक सधन भाग आहे आणि म्हणून पंजाबचं महत्व खूप होतं. पाकिस्तानला सुद्धा हा भाग याला पंजाबच म्हटलं जातं. लक्षात येते. आणि आपला ही भाग हा पंजाब आहे. तर पहा सिंधू नदीला पहिल्यांदा येते ती कोणती नदी येऊन मिळते, इकडून झेलम येते. त्यानंतर इथं कोणती येते, चिनाब येते. त्यानंतर रावी, झेलम, चिनाब, रावी या तिन्ही एकत्र येतात आणि इथे एक सतलज नदी येते. झेलम, चिनाब, रावी, सतलज या सगळ्या 4 नद्या येऊन कुणाला मिळतात, सिंधू नदीला. आता इथंच पहा एक छोटी बियास नदी आहे पहा, ती कुठून, इथून हिमालयातून उगम पावते आणि ती थेट लक्षात ठेवा की सतलजला मिळताना दिसते. पहा इथून बियास नदी लक्षात येते का पहा. तर तुमच्या यामध्ये ह्या 5 नद्या समजल्या का, सिंधू, झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि बियास, एवढ्या नद्या समजल्या का पहा. आता आपण पुढे जातोय पहा गंगा नदीकडे. पहिल्यांदा गंगा नदी कुठून काय वाहते पहा, इथं दिसते का, हे काय ठिकाण आहे, गंगोत्री. पहा कुठून कशी वाहत आली, उत्तराखंड मधून, त्यानंतर इथून पहा उत्तर प्रदेश मधून, पुढे जाऊन पहा बिहार मधून, थेट पश्चिम बंगाल मधून खाली येताना दिसते पहा. इथं सगळा त्रिभुज प्रदेश आहे. इथं लक्षात येते का. आता आपल्याला लक्षात येईल की गंगा नदी पाहिली, पण गंगा नदीला काय आहे की डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने नद्या येऊन मिळतात. तर पहा यमुना खूप महत्वाची आहे. यमुना नदी गंगेच्या लक्षात ठेवा की कुठं पश्चिमेकडे ती उगम पावते आणि यमुना नदी पहा येऊन थेट लक्षात ठेवा की गंगा नदीला उत्तर प्रदेश मध्ये मिळते. आता यमुना नदी पहा इथं दिल्ली आहे. दिल्लीला जो महापूर येतो, पाणी शिकीची होतं ते यमुना नदीचं. यमुना नदीवरती दिल्ली आहे ना, तर इथून सुरुवात होऊन यमुना थेट गंगा नदीला उत्तर प्रदेश मध्ये मिळते. त्यानंतर आता आणखी एक नदी आहे पहा, गंगा नदीला वरून येऊन उत्तरेकडून दक्षिणेकडे येऊन मिळते. ती कोणती नदी आहे, गोमती. हा गोमती. ठीक आहे. त्यानंतर इथे एक नदी आहे पहा, घाघरा नदी आहे. त्यानंतर इथून एक येते नेपाळ मधून पहा,
गंडक आहे. त्यानंतर इथून सिक्कीम अशी जाते पश्चिमेकडून पूर्वेकडे आणि खाली येते सिक्कीम मधून कोसी. तर आपल्या लक्षात येईल की यमुना ही मात्र लक्षात ठेवा की दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि सगळ्या गोमती, घागरा, गंडक, आणखी शारदा, कोसी त्या सगळ्या नद्या गंगा नदीला उत्तरेकडून दक्षिणेकडे येऊन मिळताना दिसून येतात. म्हणजे पहा गंगा नदीचा आता व्यवस्थित सिक्वेन्स पहा. यमुना, गंगा, त्यानंतर गोमती, घागरा, गंडक, कोसी. तर अशा या नद्या मिळून इथं काय होतं, मोठ्या प्रमाणावरती हुगळी आहे. हुगळी बंगालमध्ये जाऊन तिथं काय होते, गंगा नदी बंगालच्या उपसागराला मिळते. आता सिंधू नदी काय आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे अरबी समुद्राला. गंगा नदी काय आहे, पूर्व वाहिनी नदी आहे. आता ब्रह्मपुत्रा नदी पहा, इथं पहा, इथं लक्षात येते काय नाव आहे, सांगपो. पहा सांगपो या नावाने उगम पावते चायनामधून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. अरुणाचल प्रदेश मधून काय होते, आसाम मध्ये येते आणि आसाम मधूनच बरोबर मधून वाहत येताना दिसते आणि ती काय होते, बांगलादेश मधून खाली वाहते. इथं सांगपो, त्यानंतर इथं ब्रह्मपुत्रा आणि खाली खाली नाव काय आहे, काय नाव आहे, पद्मा. तर आपल्या लक्षात येईल की अशा पद्धतीने पद्मा नावानं बंगालच्या उपसागरात मिळताना दिसते. या तीन नद्या. आता इथे एक नदी आहे पहा, तिस्ता. बांगलादेश मध्ये जाताना दिसते. कुठून येते ती, सिक्कीम मधून, पश्चिम बंगाल मधून, आसाम मधून खाली येते तिस्ता नदी. आणि कुठे जाते ती, बांगलादेश मध्ये जाते. उद्या सगळी धरण प्रकल्प, तिथले बहुउद्देशीय प्रकल्प, इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट्स, तिथले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, विविध देशांशी राज्यांच्या मध्ये धरण प्रकल्प, हे सगळं आपल्याला ह्या नकाशावरती अभ्यासायचं आहे. तिस्ता. तर अशा पद्धतीने ही पुढे जाऊन यामध्ये आपल्याला ब्रह्मपुत्रामध्ये विलीन होताना दिसून येते. इथे एक नदी आहे पहा, काय नाव आहे इथं, मानस. आणि बाकीच्या नद्या आपल्याला नंतर पाहायच्या आहेत. तर लक्षात आलं का, तीन नद्या उत्तर भारतातल्या संपल्या. एक सिंधू नदी कुठून कशी वाहते, तिला झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास नद्या येऊन मिळताना दिसतात. इकडे तुमच्या लक्षात येईल की यमुना आहे, गंगा आहे, गोमती आहे, घागरा आहे, गंडक आहे, कोसी आहे. ती थेट जाऊन लक्षात ठेवा की इकडं यामध्ये बंगालमध्ये त्रिभुज प्रदेशामध्ये बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पाच सांगपो अरुणाचल प्रदेश मधून, आसाम मधून वाहत येते आणि ती ब्रह्मपुत्रा पद्मा बनते. पद्माला ह्याच मध्ये एक तिस्ता येऊन मिळते, महत्वाची नदी आहे भारतातून बांगलादेश मधून वळून येते. आता ह्या काय झाल्या, उत्तर भारतातील नद्या झाल्या. आता पहा की यामध्ये गंगाला इकडे पहा, यमुनेला काही नद्या आहेत ना, ह्या बनास, चंबल पहा कुठून येते, नर्मदा नदी. इथं सातपुडा पर्वत आहे. चंबल इथून उगम पाहून काय होते, दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते पहा चंबल. बनास चंबलला मिळते. आणि ही कोणती नदी आहे, कुठली आहे, पर्वती. बनास चंबलला जाऊन मिळतात आणि चंबलच्या खोऱ्यातून वाहून पहा आपल्याला लक्षात येईल की राजस्थान, मध्य प्रदेश मधून चंबल वाहते. चंबलच्या खोऱ्यातून यमुनाला मिळते. यमुनाला आणखी एक नदी येऊन मिळते पहा दक्षिणेकडून उत्तरेकडे. कुठली आहे, बेटवा नदी. त्यानंतर पुन्हा एक सोन नदी येऊन मिळते पहा गंगाला, दक्षिणेकडून उत्तरेकडे. सोन नदी बिहार मध्ये पहा. लक्षात आलं का. तर अशा पद्धतीनं संपूर्ण उत्तर भारतातल्या नद्या संपल्या पहा. उत्तर भारतातल्या म्हणजे कोणत्या, की थेट हिमालयाशी संबंधित असणाऱ्या नद्या. आपली मेन कोणती आहे, सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्र. तीन नद्या संपल्या का पहा. आता इथं आपल्याला एक लुनी नदी दिसते पहा. ती लुनी राजस्थान मधून वाहते आणि मध्येच तिचा गायब होते. इथे एक साबरमती नदी आहे पहा, गुजरात मधून वाहते, आहे का. आणि इथंच एक माही नदी. तीन सेपरेट नद्या आहेत. सेपरेट नद्या कोणत्या, लुनी राजस्थान मधली, साबरमती गुजरात मधली आणि माही मध्य प्रदेश आणि गुजरात मधली. या तीन सेपरेट नद्या दिसल्या का तुम्हाला. आता पहा कोणत्या नद्या.
सगळ्या सिंधू नदी समजली, झेलम, चिनाब, रावी, सतलज, बियास, यमुना, गंगा, गोमती, घाघरा, गंडक, कोसी, त्यानंतर इकडं बनास, चंबळ, पर्वती, बेटवा, सोन, लक्षात आलं. यानंतर इथं तिस्ता, त्यानंतर इथं सांगो, ब्रह्मपुत्रा आणि पद्मा. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय दिसतात, लुनी, त्यानंतर साबरमती आणि माही. ठीक आहे. एवढ्या नद्या आपण कशाशी संबंधित पाहिल्या, तर हिमालयाशी संबंधित पाहिल्या. ह्या 3 सेपरेट आहेत, लुनी, त्यानंतर साबरमती आणि माही. इथेही आपण नंतर पाहणार आहोत. इथं काय आहे, अरवली पर्वत आहे. त्या अरवली पर्वताच्या मध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते. साबरमती तीच आहे. इथं माही दिसते. ठीक आहे. तर आता तुम्हाला ह्या नद्यांचा उत्तर भारतातल्या नद्या संपल्या. पहिली सिंधू, त्यानंतर गंगा आणि ब्रह्मपुत्रा. आता आपण जाणार आहोत तर त्या दक्षिण भारतातल्या, परंतु आपल्याला इथं एक पर्वत आहे सातपुडा. त्या सातपुडामध्ये कुठून, तर दक्षिणेकडून उगम पाहून उत्तरेकडं म्हणजे सातपुड्याच्या उत्तरेला लागून वाहताना दिसते नदी पहा. आणि गुजरात जवळ अरबी समुद्राला मिळते. ती कोणती आहे, नर्मदा नदी पहा. आता त्याच्या दक्षिणेकडून म्हणजे कोणत्या, सातपुड्याच्या दक्षिणेकडून कुठून वाहते नदी, तापी नदी. ती ही दोन्ही समांतर वाहताना दिसतात. लक्षात आलं का. तर नर्मदा तापी नदी समजली का. कुठल्या, ह्या मात्र आता दक्षिण भारताशी संबंधित नद्या आपण पाहतो. म्हणजे हिमालयातल्या नद्या सोडल्या, सगळ्या हिमालयाशी संबंधित आहेत. त्या 3 सेपरेट सोडल्या. बाकीच्या सगळ्या, सिंधू तर हिमालयातली नदी आहे, गंगा आहे आणि ब्रह्मपुत्रा हिमालयातलीच नदी आहे. आता आपण खाली जातोय. तर इथं आपल्याला लक्षात येईल की नर्मदा आणि तापी ह्या 2 नद्या एक सातपुड्याच्या उत्तरेला आणि सातपुड्याच्या दक्षिणेला अशा 2 नद्या वाहताना दिसतात. आता थोडं आपण काय करतोय की ज्या लक्षात ठेवा की बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या आहेत, बहुतांशी बंगालच्या उपसागराला मिळताना दिसून येतात. तर त्यांचा अभ्यास करतो. आता आपण मगाशी काय पाहिलं की अँगल काय पकडला की हिमालयात उगम पावतात आणि अरबी समुद्राला जातात आणि बंगालच्या उपसागराला जातात. परंतु आता आपण काय करतोय की दक्षिण भारतामध्ये येत असताना दक्षिण भारतामध्ये आपण थेट बंगालच्या उपसागरालाच मिळणाऱ्या सगळ्या नद्या अभ्यासायच्या. सुरुवातीपासून पाहता. थोडं खाली या. इथं तुम्हाला एक नदी दिसते, सुवर्णरेखा आहे का, सुवर्णरेखा. इथं एक नदी दिसते, ब्राह्मणी नदी. ठीक आहे. इथं एक नदी दिसते महानदी. इथं एक नदी दिसते, महानदीला मिळणारी तेल नदी. इथं एक नदी दिसते गोदावरी. गोदावरीला इथं येणारी एक नदी दिसते इंद्रावती. इथं एक नदी दिसते कृष्णा. इथं एक नदी दिसते पेन्नारू. इथं एक नदी दिसते बघा काय आहे पुढं वर गेला. त्यानंतर इथं एक नदी दिसते पुण्या. इथं एक नदी दिसते काय नाव आहे. त्यानंतर इथं अशा पद्धतीने एक नदी येते. संपल्या बघा. आता काय पाहतोय आपण, पूर्व किनारपट्टीवरच्या नद्या पाहिल्या. पूर्व किनारपट्टीच्या वरच्या पुन्हा एकदा सगळ्या नद्या संपवतोय आपण. सुवर्णरेखा, ब्राह्मणी, त्यानंतर महानदी, त्यानंतर गोदावरी, कृष्णा, पेन्नारू, पुढे वर पलार, पोनिया आणि इथं कावेरी. त्या नद्यांना ज्या नद्या येतात त्या पाहत नाही आपण, नद्या पाहतोय. तर आपल्याला काय आहे की पूर्व किनारपट्टीला वरून खालती म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे ज्या नद्या मिळतात त्यातली पहिली नदी भेटते आपल्याला सुवर्णरेखा. सुवर्णरेखा इथंच एक वंशुद्रा एक नदी आहे, ती नंतर पाहणार आहोत आपण. सुवर्णरेखा, ब्राह्मणी, महानदी, गोदावरी, कृष्णा,
त्यानंतर पेनारू, पलाव, त्यानंतर पोन्नियार आणि इतर कावेरी. ठीक आहे. तर आपल्या लक्षात येईल की अशा नद्या वाहतात. आता थोडस आपण पूर्व किनारपट्टीपासून पश्चिमेकडे येऊ. पश्चिमेकडे येताना गोदावरीचा उगम पहा कुठं होतो महाराष्ट्रामध्ये. ती कुठून कशी वळते पहा. आता इकडून एक नदी येते गोदावरीला मिळते काय वैनगंगा. वैनगंगा गोदावरीला येऊन मिळते आणि त्या दोन्ही इकडे इंद्रावती एक नदी मिळते आणि ती अशी मोठी गोदावरी येऊन कुठं आहे यानम आणि इकडं बंगालच्या उपसागरामध्ये आंध्र प्रदेशमध्ये काय होते बंगालच्या उपसागराला मिळते. आता कृष्णा पहा. इथं भीमा नदीचा उगम होतो पहा. भीमा नदी वाहते आणि इथं कर्नाटकमध्ये कृष्णेला येऊन मिळते. कृष्णा तशीच पुढे जाते पहा तेलंगणामध्ये. आंध्र प्रदेशमध्ये जाऊन ती पण बंगालच्या उपसागराला मिळते पहा. आता इथे एक तुंगभद्रा नदी आहे पहा. ती पण काय होते कृष्णेला जाऊन मिळताना दिसून येते. इथून ती पेन्नार नदी आहे ती इकडे जाते पहा. म्हणजे पहिल्यांदा दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे जाते. पलाव नदी आपण पाहिली, पोन्नियार पाहिली, कावेरी पहा. कावेरी काय होते पश्चिम घाटात उगम पावते आणि थेट काय होते इथं पांडेचेरी कारिकलला जाऊन तिथं मिळताना दिसून येते. आता तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या ज्या नद्या आहेत गोदावरी, भीमा, गोदावरी, कृष्णा, त्यानंतर खाली आलेली कावेरी, ह्या काय सह्याद्री घाटमाथ्यामध्ये उगम पावणाऱ्या उंच ठिकाणी. तर पहा लक्षात घ्या की पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या ह्या दक्षिण भारतामध्ये बहुतांशी दिसून येतात. म्हणजे सह्याद्रीच्या घाटमाथ्यामध्ये आता आपण तिथं कलर पाहिला तर उंची दिसेल तुम्हाला. तर तिथून तुम्ही काय करायचंय पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या बंगालच्या उपसागराला सगळ्या नद्या मिळताना दिसतात. पहा नद्यांचा अभ्यास संपला. आता पहा पुन्हा एकदा घ्या खाली. पहा तुम्ही पहिलं तुम्हाला सिंधू नदीचा उगम दिसतो का टोक दिसतो कुठून कशी वाहत गेलेली आहे जम्मू काश्मीर मध्ये दिसते का तुम्हाला आणि तिथून पाकिस्तान मधून येऊन थेट खाली जाते. त्याचं महत्व असं आहे की आपल्या भारतातून हिमालयामधून 5 नद्या वाहताना दिसतात. वर झेलम दिसते, चिनाब दिसते, राही दिसते पा आणि त्याला लागून काय दिसते बियाशी सतलजला जाऊन शकते पा. ठीक आहे. आता तुम्ही काय केलं की ह्या थेट पश्चिम वाहिनी नदी ही भारतातली मोठी नदी पाहिली. पण आता तुम्ही जे पाहणार आहात पूर्व वाहिनी नदी गंगा. गंगाला फक्त डाव्या बाजूने यमुनाच येऊन मिळते पा आणि नंतर मात्र तुम्ही पाहता ती काय गोमती आहे, घाघरा आहे, गंडक, कोसी, तिथंच मध्ये एक शारदा पण आहे. पण त्या उपनद्या आहेत छोट्या छोट्या अजूनही पाहणार आहोत आपण नद्या. नंतर तुम्ही थोडंसं आत जाऊ शकता. त्यानंतर लुनी, त्यानंतर बनास लुनी, त्यानंतर साबरमती आणि माही या सेपरेट 3 नद्या आहेत. पश्चिम वाहिनी नद्या आहेत ज्या उत्तर भारतातल्या आहेत. आता उत्तर भारतातल्या तुम्ही बनास, चंबळ, पर्वती, त्यानंतर बेटवा, सोन या मात्र दक्षिणेकडून उत्तरेकडे गंगा नदीला येऊन मिळताना दिसतात. आता ब्रह्मपुत्रेचा प्रवास तुमच्या लक्षात येईल की जिथे सिंधू नदीचा उगम होतो त्याच्या पूर्वेकडे काय दिसतं आपल्याला ब्रह्मपुत्राचा उगम होतो. तिबेट मधून, चायना मधून ती वाहत, अरुणाचल प्रदेश मधून वाहत, आसामच्या बरोबर मधून थेट काय होते बांगलादेश मध्ये जाताना दिसते. सांगपो, ब्रह्मपुत्र आणि पद्मा होताना दिसते. एक तिस्ता नदी आपण पाहिली ती भूतान मधून वाहत येते पा खाली आणि थेट बांगलादेश मध्ये जाताना ब्रह्मपुत्रेला म्हणजेच पद्माला मिळताना दिसते. आता तुम्ही किनारपट्टीला जर पाहायला गेला तर तिथं काय दिसतं तुम्हाला सुवर्णरेखा, त्यानंतर ब्राह्मणी, त्यानंतर चला थोडं महानदी, त्यानंतर गोदावरी, कृष्णा, त्यानंतर पेन्नारू, त्यानंतर पलाव, त्यानंतर पोन्नियार आणि कावेरी नद्या. तर तुम्ही काय करायचे ह्या सगळ्या नकाशामध्ये दाखवायचे. भारतातील नद्या संपल्या. आता काय आहे की नद्या अभ्यासत असताना त्याला लागूनच्या उपनद्या, त्यांच्यावरचे धरण प्रकल्प वगैरे सगळे अभ्यासायचे. आपण किमान एवढं नद्या तरी पाहू मग पुढे जाऊ. पुन्हा एकदा व्यवस्थित बघा आणि तुम्ही नकाशामध्ये सगळ्यानंतर दाखवायचे आहे. तुम्ही 10 नकाशे प्रत्येकाचे भरत चला. कॉन्फिडन्स खातर हे ठेवू नका पण तुम्हाला समजलं का पहा.
काही नाही वेगळं. तुम्ही सिंधू नदीकडे जावा, सिंधू नदीला कोणीकडून मिळाले पहा, गंगा नदीकडे जावा, ब्रह्मपुत्रेकडे जावा आणि थेट पूर्व किनारपट्टी पकडा. पूर्व किनारपट्टीला स्पॉट दाखवले तुम्ही आणि इकडचे उगम माहिती असली की झाल्या पहा त्या नद्या. संपला विषय. भारतातल्या 5च मिनिटात नद्या सगळ्या संपून जातात. 5व्या मिनिटाला काय करायचं आहे तर एक सिंधू पकडायची आहे, दुसरी गंगा पकडायची आहे, तिसरी ब्रह्मपुत्रा आणि पूर्व किनारपट्टी बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या. तर पहिल्यांदा आपण काय पाहिलं की टेक्निकल भारताचा विस्तार जो आहे तो 8 ते 37, 68 ते 97 काय आहे पूर्व रेखावृत्तीय विस्तार असेल. त्यानंतर आपण पाहिलं देशाला लागून सीमा असणाऱ्या राजकीय सीमा, भौगोलिक सीमा पाहिल्या, भारताची प्राकृतिक रचना पाहिली आपण. त्यानंतर आपण काय केलं त्यातला प्राकृतिक रचनेमधला नद्या भाग पाहिला. ठीक आहे. आता त्यानंतर भारतातली जी काही पर्वत आहेत ती एकदा पाहून घेऊ थोडक्यात आणि आपण थांबूया. चला इंडियन माउंटन्स म्हणलं टाकला तरी चालतात, भारतीय पर्वतीय प्रदेश किंवा फिजिकल टाका, इंडिया फिजिकल टाका. with rivers and mountains, India map with rivers and mountains. ठीक आहे. थोडं मोठं करता येईल. ओके ठीक आहे. हिमालयाचा पर्वत आपण पाहिलेला आहे. इथं अरवली रेंजेस आहे. थोडासा गडद तुम्हाला भाग दिसतो का? कलर पहा, कलर पहा तुम्ही. उंच प्रदेशीय भाग ब्राउनिश कलर आहे, थोडासा डार्क येलोविश आहे. अरवली रेंजेस दिसतात का? कुणीकडे आहे? नैऋत्येकडून ईशान्येकडे आहे. यानंतर तुम्ही इथं पहा विंध्य रेंजेस दिसतात का? विंध्य रेंज आहे का पहा, असाच पुढे जाताना दिसतो पहा. सातपुडा रेंजेस पहा, थोडासा पहा कलर चेंज झालेला आहे. ऑरेंज विश होताना लाईट ऑरेंज मध्ये जाताना दिसतो पहा. त्यानंतर चला बघू. त्यानंतर हा वेस्टर्न घाट दिसतो का? कलर पहा चेंज झाला. हाईट पाहत असताना हाईट आणि इकडे ईस्टर्न घाट्स पहा. ईस्टर्न घाट, वेस्टर्न घाट, सातपुडा, विंध्य. लक्षात येते का पहा? थोडं खाली घ्या. इथं पहा, इकडे तुम्हाला लक्षात येईल हे गारो, खासी, जैतिया. इकडं पतकाई, इथं पहा कोणत्या आहेत? नागा आहेत. इथं मिझो हिल्स असल्याच्या दिसून येतात पहा. पर्वतरांगा आपल्या भारतातल्या संपल्या. इथं पहा सुंदरबन डेल्टा आहे. सुंदरबन त्रिभुज प्रदेश तुम्हाला त्याला म्हणू शकता. पर्वत भारतातली संपली का पहा. नंतर आपण पाहणार आहोत आता हे डेक्कन प्लॅट्यू आहे पहा, दख्खनचा पठार भाग, जो की आपण सातपुडा, वेस्टर्न आणि ईस्टर्न मधला भाग पाहतो. इथं विंध्य पर्वत, अरवली पर्वत झाले का पहा. आता त्यामध्येच नद्या तुमच्या लक्षात येईल, कुठं काय काय उगम पावलेले आहेत त्या. लक्षात येते का पहा? सगळ्या नद्या लक्षात येतं का पहा? तर हा नकाशा तुम्ही बघू शकता. तर पर्वतरांगा वेगळ्या कोणत्या नाहीत. आता तुमचा वेस्टर्न घाट कुठून चालू होतो? थेट तापी नदीपासून कन्याकुमारी पर्यंत लक्षात ठेवा की वेस्टर्न घाट आहे. ईस्टर्न घाट पहा कुठून चालू होतो? त्या महेंद्रगिरी पासून ते थेट लक्षात ठेवा की कन्याकुमारी. समजलं का पहा? नद्या आणि पर्वतांचं हे पाहायचं. आता इथं इंटरनॅशनल बाउंड्रीज दिलेले, स्टेट रिव्हर्स दिलेले, माउंटेन पीक दिलेले आहेत. म्हणजे उंच शिखर कोणती आहेत ते आपण नंतर तुम्ही वाचू शकता. पण शाळेची पुस्तकं पहिल्यांदा अभ्यासा व्यवस्थित. सगळे नकाशे आपल्याला थोडक्यात मी जातोय पुढे, पण हे तुम्हाला सांगितल्याशिवाय पुढे काही जिओग्राफी शिकताच येत नाही आपल्याला. म्हणजे गरज आहे सांगण्याची. ठीक आहे.
तर आपण काय पाहिलं पहिल्यांदा आपण संपूर्ण जगाचे जे काही राजकीय व्यवस्था आहे सगळे देश पाहिले, खंड पाहिले, महासागर पाहिले. त्यानंतर जे देश विविध आहेत त्या खंडातील देश पाहिले, महासागर पाहिले, सागरी प्रवाह पाहिले. यानंतर आपण आलो सिक्वेन्स घेऊन आपल्या इंडियाकडे. इंडियाच्या भोवतीचे राजकीय सीमा पाहिल्या, भौगोलिक सीमा पाहिल्या, आपण तांत्रिक अशा प्रकारचा विस्तार, स्थान आणि विस्तार पाहिला. त्यानंतर भारतातली पर्वत पाहिली, प्राकृतिक रचना पाहिली, 5 भागामध्ये विभागलेली. त्यामध्ये पर्वतीय प्रदेश, मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, किनारपट्टी आणि बेट. त्यानंतर आपण पुढे गेलो एकूण इंडियाच्या मधली जी रिव्हर्स आहेत सगळी नद्या, तर त्या नद्या पाहिल्या आपण. तर त्या तुम्ही व्यवस्थितरित्या नकाशावरती खूप चांगल्या पक्क्या करायच्या आहेत. मोबाईलवरती जाऊन हे सगळे नकाशे तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे, काही शंका आहे का तुम्हाला? अजून खूप भाग आहे आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया. कुणाला काही शंका असतील तर विचारा. बाकीच्या अभ्यासाबद्दल आहेत का शंका काही? तुमचं पॉलिटिकल सायन्सचे लेक्चर झाले का, सांगितले का? काय चालू आहे आता? इकॉनॉमिक्सचं काय चालू आहे? वित्तीय बाजार. हा, कोणते दोन वित्तीय बाजार आहेत सांगता येईल? भांडवल बाजार काय आहे? नाणे बाजारापेक्षा वेगळा कसा आहे? हा भांडवल बाजाराचे किती प्रकार पडतात? कॅपिटल मार्केट किती प्रकार आहेत? हा, उपबाजार कोणते भांडवल बाजाराचे? घेतले का, झाले का? नाही, पुढे झालेले नाही का? बरोबर. काय कॅपिटल मार्केटची व्याख्या काय? कॅपिटल मार्केट म्हणजे काय? डेफिनेशन सांगते. कॅपिटल मार्केट म्हणजे काय? लॉंग टर्म मध्ये साठी 2-3 राईज करायचं असेल तर. आणि कॅपिटलचं डेफिनेशनच होते की असं गोष्टीत इन्व्हेस्ट करायची की ज्यातून रिटर्न मिळू शकेल. कॅपिटल मार्केटची शेअर मार्केट त्यातून रिटर्न. ठीक आहे, पण कॅपिटल म्हणजे काय? कॅपिटल का म्हणायचं त्याला? पैसाच आहे ना तो. नाही, कॅपिटल का म्हणायचं त्याला? मग नाणे बाजाराला आपण म्हणू शकतो ना, इन्व्हेस्ट करतो, रिटर्न घेतो. शॉर्ट टर्म ठीक आहे ना, शॉर्ट असू द्या, लॉंग असू द्या, आपण त्याला मनी आणि ह्याला कॅपिटल का म्हणायचं? दोन्ही एकच आहे, पैसेच आहेत. तर त्याला ह्याला मनी म्हणायचं का आणि ह्याला कॅपिटल का म्हणायचं? नाही, एखाद्या डेव्हलपमेंट साठी ते रन करण्यासाठी मनी नाही. कन्सेप्ट व्यवस्थित समजावून घ्या. जो पैसा लक्षात ठेवा की चलनवलनासाठी वापरला जातो, देवाणघेवाणीसाठी, म्हणजे काय? वस्तू खरेदी विक्रीसाठी, सेवा खरेदी विक्रीसाठी वापरला जातो, त्याला मनी म्हणायचं. आणि जो पैसा वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी वापरला जातो, म्हणजे प्रोडक्शनसाठी, त्याला कॅपिटल म्हणायचं. म्हणजे कोणताही पैसा जो वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी वापरला जातो त्याला भांडवल म्हणायचं. म्हणजे असा प्रत्येक पैसा, ही आता मोबाईल आहे, तर हा मोबाईल निर्मितीसाठी जो पैसा वापरला गेला त्याला भांडवल म्हणायचं. पण हा मोबाईल मी दुकानातून खरेदी करतोय, पैसे देतोय आणि घेतोय, तर त्याला आपण काय म्हणतो? मनी म्हणतो. तर हा मनी मार्केट झाला. आणि कॅपिटल मार्केट म्हणजे काय? तर वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी जो पैसा वापरला जातो. एखादी इंडस्ट्री उभी करायची आहे तुम्हाला, तर त्या इंडस्ट्रीसाठी मोठ्या प्रमाणावरती पैसे लागतात आणि ते 10-20 वर्षाच्या कालखंडासाठी. ते आज घेतल्याने लगे फेडता येत नाही. मग त्यातून काय केलं जातं? जमीन घेतली जाते, मोठा जॉब उभा केला जातो, फॅक्टरी उभी केली जाते, त्याचं उत्पादन 5 वर्षांनी व्हायला लागतं. म्हणजे वस्तूच्या आणि सेवांच्या उत्पादनासाठी वापरला जाणारा पैसा, त्याला काय म्हणायचं? भांडवल म्हणायचं, कॅपिटल म्हणायचं. आणि मनी म्हणजे काय? मनी मार्केट, जो नाणे बाजार म्हणतो तुम्ही त्याला, तर तो मात्र लक्षात ठेवा की काय असतं? जी पैसा तुमचा तात्पुरत्या स्वरूपात देवाणघेवाण होतो, म्हणजे त्या